हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोर तर्फे घेतला जाणारा हा उपक्रम 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या यामध्ये आपण अध्याय 9चं अध्ययन आज करणार आहोत, राजगुह्य योग. तर सर्वात प्रथम आपण मंगलाचरणने सुरुवात करूया. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नमः ओं विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे. सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा साध्या सोप्या स्वरूपामध्ये भगवद्गीता आपल्याला समजावून सांगितली, त्यामुळे हे ज्ञान आपण ग्रहण करू शकलो. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष नामानिष्ठ दास प्रभूजी यांना सादर प्रणाम, ज्यांनी आपल्यासाठी हा अभ्यासक्रम बनवला आणि झूमद्वारे आपल्याला उपलब्ध करून दिला, त्यामुळे घर बसल्या आपण या संधीचा लाभ घेऊ शकत आहोत. अन्वय माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली. आमच्या सर्वांच्या प्रेरणा पूजा माताजींना प्रणाम करते. आज वर्गाला उपस्थित राहून सेवा देणाऱ्या रेश्मा माताजींना प्रणाम. उपस्थित सर्व भक्तगणांना प्रणाम. सर्वांचं परत एकदा स्वागत. आणि आपण आज 9व्या अध्यायाकडे वळतोय. 9वा अध्याय हा राजगुह्य योग असं म्हटलेलं आहे. राजविद्या राजगुह्य योग असं भगवद्गीतेमध्ये नाव आहे. तर हा जो 9वा अध्याय आहे याचा विशेष म्हणजे काय बघा, मध्य पॉइंट आहे हा भगवद्गीतेचा आणि सर्वात गोपनीय असं ज्ञान आपल्याला आज कृष्ण देणार आहेत. तर राजगुह्य, गुह्य या शब्दाचा अर्थच आहे गोपनीय असं. आता आपण 9 अध्याय पूर्ण केले म्हणजे या मध्यबिंदू पर्यंत आपण पोहोचलेले आहोत. या अध्यायाची विशेषता काय आहे तर आपण हे भक्ती योगाचे सर्व अध्याय आहेत बघा. 7व्या अध्यायापासून जे आपण शिकतोय 7 ते 12 हे भक्ती योगाचे सर्व अध्याय आहेत आणि एकाहून एक सुंदर असे ज्ञान देणारे अध्याय आहेत आणि खूप महत्वपूर्ण आहेत. कारण भक्तियोग कृष्णांनी कसा आहे, कर्मयोग आणि ज्ञानयोग याच्यामध्ये हा जपून ठेवलेला आहे. तर आजच्या अध्यायामध्ये ह्या गोपनीय ज्ञानाच्या शिवाय दुराचार अजून कृष्ण जे ज्ञान देणार आहे त्याच्यामध्ये कृष्ण काय म्हणतायत की दुराचारातला दुराचारी असो तो जर का भक्ती मार्गाला लागला, त्याने भक्ती मार्गाचं आचरण करू लागला तर तोही साधू होऊ शकतो असं आश्वासन कृष्ण देत आहेत. हे एक वैशिष्ट्य आहे या अध्यायाचं. आता भगवंतांनी अर्जुनाला कर्मयोग सांगून झालेला आहे, ध्यानयोग सांगून झालेला आहे. आता भक्तीचं काय महत्व आहे हे कृष्ण अर्जुनाला सांगत आहेत. मधोमध असलेला हा जो अध्याय आहे ना त्यासाठी खूप महत्वाचा आहे. कृष्ण आणि अर्जुन यांच्यामधला सुंदर संवाद आपल्याला या अध्यायामध्ये बघायला मिळतो. भक्तीचं महत्व पण या अध्यायामध्ये आपल्याला समजतं, त्यामुळे असा परिपूर्ण असा अध्याय म्हटला जातो. स्त्रिया, वैश्य, शूद्र यांना वेदांचा अधिकार नाही, तथापि कुठल्याही वर्णाचा जरी असेल, म्हणजे स्त्री असो, पुरुष असो, निर्धन असो, श्रीमंत असो, भक्तीचा मार्ग मात्र सर्वांच्यासाठी आहे असंही कृष्ण म्हणालेले आहेत. तर आपण आता अध्यायाकडे वळूया. गीता माताजी पुढची स्लाइड. आता सर्वात प्रथम श्री श्री राधा गोविंदांच्या चरणी प्रणाम अर्पण करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊ, प्रार्थना करू त्यांच्या चरणी आपल्याला कृष्ण भक्ती प्राप्त होवो म्हणून. श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया.
गीता माताजी पुढची स्लाइड. नरसिंह देवांचं इथे चित्र आहे, त्यांनाही प्रणाम करूया. नरसिंह देवाचं कवच श्रीला प्रभुपाद म्हणायला सांगत की भौतिक जगामध्ये येणाऱ्या ज्या समस्या आहेत, संकट आहेत, त्याच्यापासून नरसिंहदेव आपलं रक्षण करतात आणि भक्तीमध्ये आपण पुढे जात राहावं, अग्रेसर होत राहावं म्हणून नरसिंह कवचाचं पठण केलं जातं. तर त्यांनाही आपण प्रार्थना करूया आपलं रक्षण करण्याची. घ्या माताजी पुढची स्लाइड. आता या अध्यायाची जी सुरुवात आहे ना, अर्जुनाचा प्रश्न येण्यापूर्वीच कृष्णांनी केलेली आहे. आपण बघूया. माताजी वाचता. हरे कृष्ण. परात्पर भगवान म्हणाले, माझ्या प्रिय अर्जुना, तू माझा कधी मत्सर करत नाहीस, म्हणून मी तुला हे परमगुप्त ज्ञान देईन, जे जाणून तू भौतिक अस्तित्वाच्या दुःखापासून मुक्त होशील. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता अर्जुनाचा प्रश्न येण्याची कृष्ण वाट बघत नाहीत, आधीच बोलू लागतात. तर यावरून आपण समजायचं की अध्याय कसा आहे, महत्वाचा आहे. गोपनीय ज्ञान देत आहेत कृष्ण गुरुच्या रूपामध्ये. सर्वात गोपनीय, गोपनीय या शब्दाचा अर्थ गुह्य किंवा सिक्रेट असं हे ज्ञान आहे. आता बघा इथे कृष्ण काय सांगतायत की मत्सर रहित राहिल्याने भक्तीचं ज्ञान तुला मी अर्जुना सांगतोय आणि कृष्णांचा साक्षात्कार होईल असं आपल्याला जर का इच्छा असेल, भक्तीचं ज्ञान आपल्याला समजून घ्यायचं असेल, तर आपल्याला कृष्णांची भक्ती म्हणजे करण्याची इच्छा जर का असेल तर आपल्याला मत्सर ठेवून चालणार नाही. मत्सर म्हणजे काय की आता दुसऱ्याकडे जी गोष्ट आहे ती आपल्याला आवडते, पण ती जी मला आवडीची जी गोष्ट आहे ती त्या व्यक्तीकडे आहे हे मला आवडत नाही. तर असा व्यक्ती की ज्याच्या मनामध्ये मत्सराचा भाव आहे, हा भक्तीमध्ये प्रगती करू शकणार नाही, तो कृष्णांकडे जाऊ शकणार नाही. तो ईर्ष्या द्वेष म्हणजे तो अशांत मनाच्या प्रभावाखाली आहे असं म्हणूया. तर अशांना भक्तीमध्ये कृष्णांनी इथे स्पष्टपणे सांगितलेलं आहे, हे ज्ञान मिळू शकत नाही आणि ज्ञान न मिळाल्याने ते असे लोक भक्तीमध्ये प्रगतीही करू शकत नाही. कृष्ण अर्जुनाला काय म्हणतायत की तू माझा भक्त आहेस, तू माझा सखा आहेस, पण याबरोबर तू मत्सर करीत नाहीस. तर भक्तिभावाच्या शिवाय हे ज्ञान कोणी समजून घेऊ शकत नाही. भक्तीचा भाव हवा म्हणजे सेवेचा भाव हवा कृष्णांच्या प्रती. कृष्ण हे स्वामी आहेत आणि आपण त्यांचे सेवक आहोत. ह्या भावाने जर का आपण राहिलो तर हे ज्ञान आपण व्यवस्थित घेऊ शकू. आता धृतराष्ट्र आहे बघा, धृतराष्ट्राने ही भगवद्गीता ऐकलेली आहे पण तो समजू शकला नाही, कारण तो कृष्णांचा द्वेष करत असे. आणि चौथ्या अध्यायामध्ये कृष्ण म्हणाले की हे ज्ञान अर्जुना मी तुला का देतोय, कारण तू माझा भक्त पण आहेस आणि माझा जिवलग सखा आहेस. आणि भक्तिभावाने कृष्णांची वाणी हा समजतोय अर्जुन, म्हणून त्याला हे ज्ञान प्राप्त झालेलं आहे. तर इथे भगवंत बोलतायत आणि श्रोता म्हणून अर्जुन मत्सर रहित आहे म्हणून तो ऐकतो पण आहे. म्हणजे कसा आहे, तो निर्मळ मनाचा आहे पण कुशाग्र बुद्धीचा आहे. त्यामुळे हे गोपनीय ज्ञान भगवंतांनी त्याला दिलेलं आहे. आता कशाला दिलेलं आहे, ह्या ज्ञानाचं महत्व काय आहे, तर इथे श्लोकामध्ये यज्ञात वा मोक्षसे अशुभात असा शब्द आहे. इथे श्लोक घेतलेला नाही पण तुमच्याकडे पुस्तक असेल तर तुम्ही बघा. तर अशुभात, अशुभात म्हणजे काय, हे ज्ञान घेऊन अशुभात म्हणजे भौतिक जग, त्याच्यातून तुला अर्जुना सुटका मिळेल. अशुभ असं का म्हटलेलं आहे भौतिक जगाला, कारण हे नश्वर जग आहे. जे शाश्वत आहे ते शुभ आहे, म्हणजे जे कृष्णांचं धाम आहे ते भगवत धाम आहे. म्हणून या नाशवंत अशा भौतिक जगातून या ज्ञानाद्वारे तुला मुक्ती मिळू शकते, म्हणून कृष्ण अर्जुनाला हे ज्ञान देत आहेत आणि अर्जुनाच्या द्वारे हे आपल्या सर्वांच्या पर्यंत पोहोचतंय. आता भौतिक जगामध्ये आपण अनेकांना भेटतो बघा. आता भेटणाऱ्या सगळ्यांच्याच बरोबर आपण मन मोकळं करतो का, तर नाही. ज्याच्याकडे मन मोकळं करतो त्याची योग्यता पात्रता बघून आपण व्यक्त होतो. आपण मोकळं मन केलं त्याच्याकडे, आपल्या मनातला आपण गोष्ट त्या व्यक्तीकडे बोलली, पण त्याने ते कसं स्वीकारलंय, त्याची काय प्रतिक्रिया आहे हे जरा आपण जाणून घेतो, मगच आपण ती गुप्त गोष्ट आपली सांगतो. म्हणजे गुप्त गोष्ट किंवा गुह्य गोष्ट ही सगळ्यांना आपण सांगत नाही. भगवंतांनी सांगितलेलं सर्व ज्ञान अर्जुनाने आतापर्यंत अतिशय आस्थापूर्वक ऐकलेलं आहे. कुतूहल ठेवून जिज्ञासापूर्वक लक्ष देऊन तो ऐकतोय आणि हे बघून आता भगवंत त्याला हे गोपनीय ज्ञान देणार आहेत. आता गुरु शिष्यामधलं हे नातं असंच असतं. शिष्य कसं आहे, गंभीरतेने म्हणजे शिष्य गंभीरतेने ऐकतो आहे, तो रस घेऊन ऐकतो आहे, ते ज्ञान घेऊन आपल्यामध्ये योग्य ते बदल घडवून आणण्याची प्रयत्नांची शिकस्त करतोय, हे गुरु बघतात. तेव्हा ते प्रसन्न होतात आणि मग ज्ञान देतात. आता श्रोत्याला जर का रसच नसेल तर गुरु फारसं बोलत नाहीत. तर सांगणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला दोघांचंही एकमेकांवरती प्रेम हवं. तेव्हा आता बघा अर्जुनासारख्या शिष्याला कृष्ण आता हे ज्ञान देतात आणि भगवंतांनी दिलेलं हे ज्ञान ग्रहण करण्यासाठी बुद्धी ही शुद्ध हवी, तेव्हाच हे ज्ञान रुजू शकतं त्या व्यक्तीमध्ये.
आता जसं माती आहे बघा, ती जर का सुपीक असेल तर पावसाचं पाणी पडल्या पडल्या पाणी शोषून घेते ती माती. पण असं घट्ट झालेली माती असेल पाणी त्याच्यावरून पावसाचा वाहून जातं. तसंच अर्जुनाने हे प्रश्न न विचारता कृष्णांनी इथे त्याला ज्ञान द्यायला सुरुवात केलेली आहे, कारण अर्जुनाची ही पात्रता कृष्णांनी ओळखलेली आहे. आणि म्हणून असं गुप्त किंवा अतिशय महत्वाचं असं ज्ञान ते इथे देणार आहेत कृष्ण. आता कृष्ण इथे शेवटी काय म्हणतात, की हे ज्ञान जाणून तू भौतिक अस्तित्वाच्या दुःखातून मुक्त होशील. कालच्या अध्यायामध्ये आपण शिकलो होतो की मनुष्य जीवनाची, भौतिक जीवनाची प्राथमिक दुःख कुठली आहे, तर जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. आणि दुय्यम दुःख कुठली असतात, ती अनेक असतात भौतिक जगामध्ये, की मोठं घर नाही, नोकरी नाही, लग्न होत नाही, लग्न झालं असेल तर संतती नाही, पैसे नाहीत माझ्याकडे. तर ही दुय्यम दुय्यम दुःख म्हणूया. या दुय्यम दुःखांवरती बघा मार्ग काढता येतो. पण एकच मिनिट. या दुय्यम दुःखावरती ना काहीतरी उपाय करता येतो. पण जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी ही जी प्राथमिक दुःख आहेत ना, यावरती काहीही मार्ग नाही. आपण जर का या भौतिक दुःखालयमधून जर का निघून कृष्णांच्या धामामध्ये पोचलो, हा हा एकमेवच मार्ग आहे जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटण्याचा. आपण काय करत असतो इथे? दुय्यम दुःखांना कवटाळून बसलेलो असतो, त्यांना मोठ्या समस्या मानलेल्या असतात. मला नोकरी नाही, माझं शिक्षण नाही, माझ्याकडे पैसे नाही. आणि हे सगळं करत असताना जी मोठ्या समस्या आहेत आपल्या जन्म मृत्यू जरा व्याधीच्या, त्याच्याकडे आपलं पूर्ण दुर्लक्ष झालेलं असतं. आता बघूया राजविद्या काय कृष्ण देतात. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा श्लोक आहे, वाचते मी. हा, हरे कृष्ण. राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सर्व गोपनीय ज्ञानात अत्यंत गोपनीय असे हे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा आहे. हे अत्यंत पवित्र ज्ञान आहे आणि ते अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे ते धर्माची परिपूर्णता आहे. हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. इथे या श्लोकामध्ये कृष्ण अर्जुनाला सांगतायत की हे ज्ञान कसं आहे, राजविद्या आहे. या श्लोकामधला प्रत्येक शब्द खूप महत्वाचा आणि अर्थपूर्ण आहे. राजविद्या म्हणजे काय? सर्व ज्ञानांचा राजा, सर्व विद्यांमधलं सर्वश्रेष्ठ विद्या म्हणजे ही राजविद्या म्हटलेली आहे. तर कृष्ण इथे सांगतात की ही जी विद्या मी तुला देणार आहे, हे जे ज्ञान मी तुला देणार आहे, ते वापरून तुझी जी मुख्य समस्या आहे की या दुःखालयम अशाश्वतम मधून तू आपली सुटका करून घेऊ शकतोस, माझी प्राप्ती करून घेऊ शकतोस, माझ्या नित्यधामाला येऊ शकतोस, जे कसं आहे, शाश्वत आहे आणि आनंदमयी आहे. आता दुसरी गोष्ट कृष्णांनी काय सांगितली आहे, की हे ज्ञान अविनाशी आहे. अविनाशी म्हणजे काय, की ह्याचा विनाश होत नाही, हे संपत नाही ज्ञान. आता शाळा कॉलेजामध्ये, भौतिक जगामध्ये आपण शाळा कॉलेज युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन जे पण ज्ञान घेऊ, मग मेडिकलचं असेल, इंजिनिअरिंगचं असेल, हे ज्ञान शरीर असेपर्यंत आपल्या बरोबर राहतं. खरं तर 70, 75, 80 वय झालं आपलं की आपल्याला स्मृतीवरती परिणाम होतो आणि तेव्हाच आपल्या हे ज्ञान पूर्णपणे लक्षात राहत नाही, हळूहळू विस्मरण व्हायला लागतं. पण आत्म्याचं ज्ञान हे कसं आहे, शरीर असेपर्यंत तर आहेच आपल्या बरोबर, पण पुढे पण आपल्या बरोबर हे राहणार आहे. आत्मज्ञान शाश्वत स्वरूपाचं आहे, ते कायम आपल्या बरोबर राहतं. शरीराचा मृत्यू जरी झाला तरी आपण काय म्हटलेलं आहे, काय शिकून घेतलं भगवद्गीते म्हणून, की आत्मा जातो, दुसरं शरीर धारण करतो, तर आत्म्याबरोबर त्याचे जे गुणधर्म आहेत, जे त्याने ज्ञान घेतलेलं आहे, हे राहतात. आणि कृष्ण सांगतात की बघा, तुम्ही भक्ती हा कसा आहे, कंटिन्युअस प्रोसेस आहे. तुम्ही या जन्मामध्ये 10% भक्ती केलेली असेल, पुढे कृष्ण अशी योजना करतात की तिथून तुमची भक्ती आता पुढे चालू राहते. तर हे जे आत्मज्ञान आहे ह्याचा कधीही विनाश होत नाही, असं हे महत्वाचं आहे. गुह्यतम का म्हटलेलं आहे? आता गुह्य गोष्टी काय सगळ्यांनाच सांगितल्या जात नाहीत, गुपित असतं ते, त्याला पात्रता लागते. आणि भौतिक जगामध्ये बघा बऱ्याच गोष्टी इथे गुपित ठेवल्या जातात. राजकीय नेते असतात, त्यांचं आपलं खरे चारित्र्य ते जनतेसमोर आणत नाहीत, किंवा सिनेमामध्ये काम करणारे जे कलाकार असतात ते आपलं जीवन सगळ्यांच्या समोर दाखवत नाहीत. पण इथे राजगुह्य का म्हटलेलं आहे, तर खरं तर बघा, आता भगवद्गीता हे असं पुस्तक आहे की हे कोणी आणून वाचेल, किंवा आता हा उपक्रम आपण आज बोलतोय
आपण हे ज्ञान पण कोणीही घेऊ शकेल. पण कृष्णांना नेमकं काय म्हणायचंय या श्लोकाद्वारे, ह्या संदेशाद्वारे कृष्णांना जे नेमकं सांगायचं आहे ना, हे फक्त त्यांचा भक्तच समजू शकेल. म्हणजे एकदा गीता घरी आणली आणि ती वाचली आणि ते ज्ञान आपण वाचलेलं समजून घेतलं, इतकं ते सोपं नाहीये. हा, तर लक्षात काय ठेवायचंय, भगवद्गीतेचं सार त्यालाच समजू शकतं जो प्रथम भगवंतांच्या वरती श्रद्धा ठेवतो, त्या ज्ञानावरती विश्वास ठेवतो, त्याप्रमाणे आचरण करतो, तेव्हा त्याला हे ज्ञान समजतं. आता पहिली गोष्ट भगवंतांनी काय सांगितली, की जी भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितली ती म्हणजे काय, आपण शरीर नाही, आपण आत्मा आहे, हे महत्वाचं ज्ञान आपण घेतलं बघा. दुसरी गोष्ट महत्वाची काय सांगितली कृष्णांनी, की आपण काय समजायचंय, की आपण कृष्णांचा अंश आहोत. आणि तिसरी गोष्ट जी महत्वाची आहे ती म्हणजे मी कृष्णांचा सेवक आहे, कृष्ण हे स्वामी आहेत. आता आपण ज्या वेळेला हे ज्ञान आपण जेव्हा ग्रहण करतो ना, त्याप्रमाणे आता आपल्यामध्ये बदल घडवून आणून तसं आचरण करू शकतो आणि भौतिक जगातून मुक्त होऊ शकतो. त्यानंतरचा एक शब्द इथे श्लोकामध्ये आहे, की हे ज्ञान कसं आहे, पवित्रम इदम उत्तमम. पवित्र का म्हटलेलं आहे, की आता पापाचे जे परिणाम असतात, कर्माच्या प्रतिक्रिया आपल्याला भोगाव्या लागतात. तर भक्ती केल्याने हे सर्व नष्ट होतं. वाईट गोष्टींची वाईट प्रतिक्रिया आपल्याला मिळते, चांगल्या गोष्टींची चांगली प्रतिक्रिया आपल्याला मिळते कर्मांची, पण त्याच्यासाठी जन्म घ्यावा लागतो ना आपल्याला, दोन्ही गोष्टी भोगायला. पण जेव्हा आपण भक्तीमध्ये आता आपल्याला संलग्न करतो तेव्हा हे सगळं नष्ट होतं. आता अनर्थांचं बीज असतं बघा आपल्या हृदयामध्ये, किंवा पापकर्मांचं बीज असतं, हे आता रुजू शकत नाही, कारण आपल्या हृदयामधून हे अनर्थ हळूहळू जाऊ लागतात आणि हृदय शुद्ध होऊ लागतं. आता भक्तीला आपण स्थान दिलेलं आहे तिथे आपल्या हृदयामध्ये, आणि त्यामुळे अज्ञानाचं अविद्येचं बीज आता आपल्यामधून गेल्याने आपण आता पाप करण्याचा विचार पण करू शकत नाही. अशा प्रकारे आता आपलं शुद्धीकरण होऊ लागतं. तर हे ज्ञान आचरण्यासाठी पण कसं आहे, सुसुखम म्हटलेलं आहे. सुसुखम म्हणजे काय, अत्यंत सुलभ आहे. ज्ञान ग्रहण करताना पण आपल्याला काही अडचण नाही आणि आचरण करतानाही हे सुलभ आणि आनंददायी आहे. तर आता म्हणजे आता आपलं वर्गाचंच उदाहरण घ्या बघा, आपण रोज क्लासला येतो, ही भगवद्गीता समजून घेतो. क्लास संपल्यावरती आपल्याला कोणाला असं वाटतं का, का बरं आपण क्लासला आलो, वेळ वाया गेला, मला काही अजिबात आवडलं नाही. तसं निश्चित नाही, आपल्याला काही ना काहीतरी आनंद मिळतोय म्हणूनच आपण रोज येत राहतो. तर आता हा आनंद मिळतोय म्हणूनच आपण क्लास चुकवत नाही. तर अशा प्रकारे हे जे गुह्यत ज्ञान कृष्णांनी दिलेलं आहे ना, ह्याचा प्रत्यक्ष अनुभव आपण घेऊ शकतो. का, कारण आपण भक्त आहोत बघा. श्रद्धा असेल तर आपण ते पालन करणार आणि त्याप्रमाणे अनुभव घेणार. आता जे नास्तिक प्रवृत्तीचे आहेत, अभक्त आहे, त्यांची श्रद्धा नाहीये आणि श्रद्धा नसल्यामुळे ते हे ज्ञान घ्यायला पण वळत नाही, आणि ज्ञान घेतलंच नसल्यामुळे भौतिकामध्ये ते अडकलेले असतात आणि वारंवार मग ह्या पृथ्वीवरती जन्म घेतात, अधिकाधिक त्यांचं पतन होत जातं. आता भक्ती मार्गानेच आपण केवळ कृष्णांना जाणू शकतो. कृष्ण काय म्हणतात, आता भक्ती योग आपण शिकतोय. कृष्णांनी एकमेव मार्ग आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा कुठला सांगितलेला आहे, जो पटकन आपण बघा समजून घेतलं होतं, की लिफ्ट सारखा वापर आहे. कर्मयोग आहे, ज्ञान योग आहे, ध्यान योग आहे. अशा शिडीच्या पायऱ्या चढत न जाता भक्ती योग जर का आपण केला तर आपण डायरेक्ट कृष्णांपर्यंत पोहोचतो, म्हणजे आपला बायपास झाला हा. आणि त्यानंतर भक्तियोगाचं पालन केल्यानंतर कृष्णांची प्राप्ती आपण करून घेऊ शकतो. तर ह्याबद्दलचं ज्ञान आपण घेतो आहे, ज्याद्वारे आपण आता लिफ्ट सारखा वापर करून किती पटकन कृष्णांच्या पर्यंत जाऊ शकतो. आता अर्जुनाने हे जे अर्जुनाला दिलं गेलेलं हे जे ज्ञान आहे ना, हे अर्जुनाच्या द्वारे आपल्याला दिलं जाते. काय कृष्णांची ह्याच्यामध्ये इच्छा आहे, की आपली प्रगती व्हावी, आपली उन्नती व्हावी, या उद्देशाने आपल्याला सर्वांना प्रेरणा देण्यासाठी हे आधी दिलेल्या ज्ञानापेक्षा अधिक गोपनीय ज्ञान कृष्ण या अध्यायामध्ये देत आहेत. आता हे ज्ञान भौतिकाचं जे रहाटगाडगं आपलं चालू असतं ना, जन्म मृत्यू जरा व्याधी, ह्यातून मुक्त करेल म्हणून ह्याला राजविद्या म्हटलेलं आहे. भौतिकामध्ये कुठलंही असं ज्ञान आपल्याला उपलब्ध नाही बघा. कुठल्याही कॉलेजला जाओ, कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये जाओ, जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती देणारं ज्ञान आपल्याला भौतिकामध्ये कोणीही सांगत नाही. म्हणून हे लक्षपूर्वक आपल्याला ऐकून घेतलं पाहिजे आणि आचरणात आणलं पाहिजे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, वाचा माताजी. हरे कृष्णा. हे परंतप अर्जुना, ज्यांनी या भक्ती मार्गावर श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून या भौतिक जगतामध्ये जन्म मृत्यूच्या मार्गावर त्यांचे पुनरागमन होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता कृष्णांची प्राप्ती करून घेण्यासाठी कृष्णांवरती प्रथम श्रद्धा पाहिजे बघा.
भक्ती सेवेवरती आपला विश्वासच नसेल तर आपण कृष्णा प्राप्त करण्याच्या मार्गावर, भक्ती मार्गावर वाटचालच करणार नाही. श्रद्धाहीन लोकांना भक्ती मार्ग साध्यच होऊ शकत नाही, हे या श्लोकाचं तात्पर्य आहे. आता हे ज्ञान प्राप्त करून न घेतल्याने असे भौतिक जगामध्ये हे लोक जे अभक्त म्हणूया, जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये सतत असतात. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, हेच त्यांचं चालू असतं. पण भक्त कसा आहे, कृष्णांवरती श्रद्धा ठेवतो, कृष्णांच्या वाणीवर त्याचा विश्वास आहे, कृष्णांनी जो उपदेश दिलेला आहे तो लक्षपूर्वक ऐकून आता त्याप्रमाणे आचरण करतो आणि मग हे ज्ञान घेऊन आता भौतिक जगातून मुक्ती प्राप्त करतो. जन्म मृत्यूच्या चक्रातून निघाल्यामुळे भगवत धामाची प्राप्ती तर होतेच त्याला. आणि म्हणजे कृष्णांच्या सेवेमध्ये आता तो राहतो गोलोक धामामध्ये. कृष्णांचं नाव कसं आहे, मुकुंद असं नाव आहे. मुकुंद म्हणजे काय, मुक्ती प्रदान करणारे. तर श्रद्धा निर्माण होण्यासाठी महत्वाचं काय आहे, तर भक्तांचा संघ आहे. भक्तांच्या संगतीचा आधार जेव्हा मिळतो तेव्हा आपली भक्ती दृढ होते. तर त्यामुळे हे महत्व आपल्याला इथे सांगितलेलं आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. चौथा श्लोक आहे ना. हा वाचा माताजी. हरे कृष्णा. मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे सर्व जगत व्यापले आहे. सर्व जीव माझ्या ठायी आहेत, परंतु मी त्यांच्या ठायी नाही. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता इथे काय म्हटलेलं आहे, एकमेकांच्या विपरीत वाक्य इथे कृष्ण बोलतायत की सर्व जीव माझ्या ठायी आहेत पण मी त्यांच्या ठायी नाही. आणि पुढची पण स्लाइड घ्या माताजी, पुढचं पण वाचा. हरे कृष्णा. एक मिनिट हा, माताजी. हो. तरीही तरी सर्व सृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाहीत. माझे हे योग ऐश्वर्य पहा. जरी सर्व जीवांचा पालन पोषण करता आणि सर्वव्यापी मी आहे, तरी सुद्धा मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाही. मी सर्व सृष्टीचे उगमस्थान आहे. जसा प्रबळ वारा सर्वत्र वाहतो, नेहमी आकाशात विसावतो, त्याच प्रकारे सर्व प्राणी माझ्यामध्ये विसावतात. हे जाणून घ्या. हरे कृष्णा. हा. हरे कृष्ण. आता या दोन्ही जर का आपण स्लाइड्स बघितल्या ना, या दोन्हीमध्ये कृष्ण परस्पर विधानं बोललेले आहेत. सर्व जीव माझ्या ठायी आहेत पण मी त्यांच्या ठायी नाही. आता ही विपरीत विधानं कृष्णांनी जी म्हटलेली आहेत की मी सर्व जीवांचा पालन पोषण करता आहे, मी सर्वव्यापी आहे, पण तरी मी या सृष्टीचा अंश नाही. आता हे जे तत्व आहे ना, याला अचिंत्य भेदाभेद तत्व असं म्हणतात. अचिंत्य का म्हटलेलं आहे, कारण ह्याची आपण कल्पना करू शकत नाही. आता आपण कसं भक्तीमध्ये आपण नवशिके भक्त आहोत किंवा आपण नवोदित भक्त आहोत, आपली भक्ती आता सुरू झालेली नाहीये. जसे जसे आपण प्रगत होऊ भक्तीमध्ये तेव्हा हे तत्व आपण नीटपणे स्पष्टपणे समजू शकू. त्याला महत्व काय आहे की हे अचिंत्य भेदाभेद तत्व असं म्हणतात. अचिंत्य भेदाभेद तत्व समजून घेण्यासाठी एक सोपं उदाहरण आपण समजून घेऊया. की आता दूध आहे, दुधापासून आपण दही करतो, दह्यापासून आपण लोणी आणि लोण्यापासून तूप करतो. आता बघा, दह्यामध्ये दूध असतं का असा प्रश्न आपल्याला विचारला, किंवा तुपामध्ये दूध असतं का, तर नाही. पण आता दही, लोणी आणि तूप यांचा उगम काय आहे, तर दूध आहे. म्हणजे दूध नसलं तर दही पण नसणार आहे, लोणी पण नाही आणि तूप पण नाही. तर एका अर्थाने बघितलं तर दूध या तिन्ही पदार्थांमध्ये आहे, आणि एका अर्थाने बघितलं तर दूध या तिन्ही पदार्थांमध्ये नाहीये. म्हणजे इथे कृष्णांनी तेच सांगितलं की मी सर्वव्यापी आहे पण मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाही. सर्व जीव माझ्या ठायी आहेत पण मी त्यांच्या ठायी नाही. तर हे जे तत्व आहे ना, याला अचिंत्य भेदाभेद तत्व असं म्हटलं जातं. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. संपूर्ण भौतिक सृष्टी माझ्या अधीन आहे. माझ्या इच्छेनेच ती पुन्हा पुन्हा व्यक्त होते आणि माझ्या इच्छेने शेवटी तिचा प्रलय होतो. हे धनंजय, ही सर्व कर्मे मला बद्ध करू शकत नाही. तटस्थाप्रमाणे मी या सर्व भौतिक कर्मापासून अनासक्त असतो. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा, कृष्णांचे 3 पुरुष अवतार आहेत, आपण कालच्या अध्यायामध्ये समजून घेतलं होतं. आणि पहिले कोण आहेत तर महाविष्णू आहेत. महाविष्णू ब्रह्मांडाची निर्मिती करतात. जेव्हा ते उच्छ्वास सोडतात तेव्हा अनंत कोटी ब्रह्मांडांची निर्मिती होते, आणि जेव्हा ते श्वास आतमध्ये ओढून घेतात तेव्हा ही ब्रह्मांड लय पावतात, आत ओढली जातात. आणि मग ज्या वेळेला ब्रह्मांडांची निर्मिती होते तेव्हा महाविष्णूंचा विस्तार गर्भोदक्षायी विष्णूंमध्ये होतो आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये प्रवेश करतो. आता या गर्भोदक्षायी विष्णूंच्या नाभीमधून कमलाचा देठ येतो. या कमलाच्या देठावरती 14 लोक असतात, म्हणजे ऊर्ध्व लोक आणि अधो लोक आणि मधोमध पृथ्वी असते.
आणि या देठाच्या वरती जे कमळ येतं त्याच्यावरती ब्रह्मदेवांची उत्पत्ती होते. आता ह्या गर्भोदक्षाई विष्णूंचा जो तिसरा विस्तार आहे, तर तो म्हणजे क्षीरोदक्षाई विष्णू, जो आता परमात्मा म्हणून प्रत्येक सजीवाच्या हृदयामध्ये स्थित असतो. आता मुळात मध्ये कृष्ण कुठे आहेत? गोलोकधामामध्ये आहेत. पण इथे कृष्ण सांगतायत ना की ते सजीवांच्या हृदयात परमात्मा रूपात मध्ये पण स्थित आहेत. म्हणजे बघा, ते सर्व व्यापी आहेत. म्हटल्याप्रमाणे ते या सृष्टीचे निर्माता पण आहेत, पण या सृष्टीचा अंश नाही. तर असं हे भगवंतांचं अचिंत्य असं जे योग ऐश्वर्य आहे, त्याला अचिंत्य भेदाभेद तत्व म्हटलं जातं. आता भगवंत निरनिराळ्या जीवांची निर्मिती करतात. विविध जीवांच्या इच्छा पूर्ण करण्याकरता या सृष्टीची रचना भगवंतांनी केलेली आहे. पण तरीही या सृष्टीमध्ये स्वतःला ते गुंतवून घेत नाहीत, ते स्वतंत्र आहेत. ही भगवंतांची अचिंत्य अशी शक्ती आहे, असं आपण समजून घेतलं पाहिजे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, वाचा माताजी. माताजी हे पण आहे. मया दक्ष शयन प्रकृती हा हा, वाचा वाचा माताजी. चराचरं हेतुनानेन कौंतेय जगद्विपरिवर्तते. हरे कृष्णा. हे कौंतेया, माझ्या अनेक शक्तीपैकी एक असणारी ही भौतिक प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करीत सर्व चराचर प्राण्यांची निर्मिती करते. तिच्या नियंत्रणाखालीच या सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होतो. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा, आतापर्यंत काय काय महत्वाच्या गोष्टी आपण शिकलोय, की कृष्ण सांगतात की मत्सर हा भक्ती मार्गामध्ये अडचण आहे. दुसरी म्हणजे ज्याच्याकडे मत्सर नाहीये तो भगवंतांच्या भक्ती मार्गावरती प्रगती करू शकतो. दुसरी गोष्ट कृष्णाने सांगितली की पूर्ण श्रद्धा हवी आणि विश्वास हवा. तिसरी गोष्ट आपण काय समजून घेतली? अचिंत्य भेदाभेद तत्व समजून घेतलं. कृष्ण म्हणतात की मी सर्वांच्या ठाई आहे, पण सर्व माझ्या ठाई आहेत, पण मी त्यांच्या ठाई नाही. आणि कृष्णांनी या ह्याच्यामध्ये सांगितलंय श्लोकामध्ये की मी तटस्थ आहे, मी सर्व बघतोय, पण मी अलिप्त आहे, मला कुठलीही कर्म बद्ध करू शकत नाही. आता कृष्ण काय सांगतात की त्यांच्या इच्छेने सृष्टीची निर्मिती होते, पण त्यांना कर्म करावी लागत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे की प्रकृती किंवा ही जी भौतिक सृष्टी आहे ही त्यांच्या अधीन आहे. प्रत्येक जीवात्म्याला ती त्या त्रिगुणांनी बद्ध करते. आता ही माताजींनी जो श्लोक वाचला, मया अध्यक्षेण प्रकृती सूयतेस चराचरम. आता कृष्ण इथे काय सांगतात की प्रकृती त्यांच्या अध्यक्षतेखाली कार्य करते. म्हणजे प्रकृती आपल्या आपण चालत नाही, इथे कोणीतरी नियंत्रक आहे. प्रकृतीचं नियमन कृष्ण करतायत. प्रकृती कृष्णांच्या आज्ञेचं पालन करते. त्यांच्या नियंत्रणाखाली सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होतो. जसं आता गाडी आहे, गाडी चालते ती आपल्या आपण चालते का? नाही, ड्रायव्हर चालवतो. आपला मोबाईल आहे बघा, तो अँड्रॉइड असेल तर त्याचं सॉफ्टवेअर वेगळं, आयफोन असेल तर त्याचं सॉफ्टवेअर वेगळं. म्हणजे कोणीतरी बनवणारा आहे ना, तर तो नियमन करतो त्या गोष्टीचं. तसंच ही आता आपली भौतिक सृष्टी आहे, या सृष्टीचं कार्य किती सुरळीत अखंडितपणे सुरू आहे. तर हे कोण आहेत? त्यांच्या मागचं नियमन करणारे कोण आहेत? तर भगवंत आहेत. तर भगवंत प्रत्यक्षपणे या सृष्टीच्या संपर्कात जरी नसले ना, तरी भगवंतांच्या अध्यक्षतेविना प्रकृती काहीही करू शकत नाही. भगवंत अध्यक्ष आहेत म्हणजे काय? नियमन करतात, नियंत्रक आहेत प्रकृतीचे. आणि आपण जीव कसे आहोत? बद्ध आहोत या प्रकृतीच्या गुणांमुळे. आपण त्या प्रकृतीद्वारा आपलं नियमन केलं जातं. म्हणून कृष्ण कसे आहेत? या प्रकृतीचं नियमन करणारे आहेत. हा फरक आहे. माताजी घ्या पुढची स्लाइड. हा, 11वा श्लोक. हरे कृष्ण. अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनु आश्रितं परं भावम् अजानन्तो मम भूत महेश्वरम. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. जेव्हा मी मानव सदृश रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात. अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता कृष्ण या श्लोकामध्ये म्हणतायत की काही मूर्ख लोक कृष्णांना समजू शकत नाहीत आणि त्यांचा उपहास करतात. आता या आधी पण आपण शिकलोय बघा की 4 प्रकारची माणसं असतात जी कृष्णांकडे जाऊ शकत नाहीत, जे अभक्त असतात. तर ते कोण कोण म्हटलेले आपण शिकलो? तो मूर्ख, नराधम, आसुरी प्रवृत्तीचे आणि ज्यांचं ज्ञान मायेने हिरावून घेतलंय असे. आता हे लोक कृष्णांकडे आकर्षित होत नाहीत, तर मग ते कुठे आकर्षित होतात? तर ते भौतिक जगाकडे आकर्षित होतात. आणि कृष्ण इथे काय सांगतायत की कृष्ण का बरं आकर्षित होत नाही? का? त्यांचं अज्ञान त्याला कारणीभूत असतं. आता कृष्ण कसे लीला करतात.
आणि काही त्यांच्या लीला कशा असतात, साधारण असतात, पण काही त्यांच्या असाधारण पण असतात. साधारण लीला म्हणजे कसं, की आता लोणी चोरून खाणं, आपल्या गोप सवंगड्यांच्या बरोबर खेळणं, गायींना चरायला घेऊन जात असत, आणि यशोदा मैयाकडून त्यांनी बांधून घेत असत. तर ह्या कशा झाल्या, सर्वसाधारण त्यांच्या लीला झाल्या. आणि अभक्त काय विचार करतात, की अरे हे तर सगळं आम्ही करू शकतो, मातेकडून आम्ही बांधून घेऊ शकतो, आम्ही लोणी खाऊ शकतो. तर त्यावेळेला ते काय करतात, ह्या अभक्तांना कृष्णांच्या असाधारण लीलांचं विस्मरण पडलेलं असतं. गोवर्धन लीलेचं उदाहरण आपण बघितलेलं आहे, किंवा त्यांनी गोकुळामध्ये अनेक असुरांचा वध केलेला आहे, कालियाचं दमन केलेलं आहे. या सगळ्या लीलांचा जणू त्यांना दुर्लक्ष करतात ते त्याच्याकडे. तर इथे लक्षात काय ठेवायचं आहे, की भगवंत जरी मानव रूपामध्ये भूतलावरती अवतीर्ण झाले होते, तरी ते साधारण मानव नाहीयेत. भगवंत या प्रकृतीचे अधिपती आहेत, अचिंत्य अशा शक्तीने ते सर्व व्यापी आहेत. आता हे सर्व समजणं हे मूर्ख लोकांच्या बुद्धीच्या पलीकडे असतं. पण शुद्ध भक्त हे सत्य स्वीकारतात. कृष्ण स्वतः पुरुषोत्तम श्री भगवान आहेत हे त्यांना मान्य असते, त्यांना ज्ञान असतं. त्यामुळे ते भगवंतांना शरण जातात आणि भक्तीने युक्त होतात. पण आता जसं कृष्णांच्या ह्या असाधारण लीला यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने अभक्त मात्र भगवंतांना मानत नाहीत, त्यांच्यावर श्रद्धाच ठेवत नाहीत. आता भक्त कसे आहेत, भक्त श्रद्धा ठेवतात भगवंतांवरती, पण प्रेमामुळे ते भगवंतांना भगवंत मानत नाहीत. म्हणजे कारण वेगळं आहे. जसं आता यशोदा माता आहे, सर्व गोकुळवासी आहे, कृष्णांना भगवंत मानत नसत. यशोदा माता त्यांना आपला बालकच मानत असे, पुत्रच मानत असे. गोकुळवासी सर्व त्यांना म्हणजे त्यांचे जे गोपसवंगडी होते ते त्यांना आपला मित्रच मानत असत, ते त्यांना भगवंत मानत नसत. पण असुर कसे असतात, म्हणजे जे मूर्ख किंवा अभक्त असतात ना, त्यांचा भाव वेगळा असतो. ते मत्सर करतात, द्वेषभावना असते त्यांच्या मनामध्ये. ते स्वतःला सर्वश्रेष्ठ समजत असतात. माझ्याहून सर्वश्रेष्ठ भगवंत आहे हे त्यांना मान्य नसतं. जसं आता हिरण्यकश्यपू होता, तो नारायणाला सर्वश्रेष्ठ मानत नसे. म्हणून आणि प्रल्हाद त्यांचा पुत्र, हिरण्यकश्यपूचा पुत्र प्रल्हाद नारायणाला सर्वस्व मानत असे, सर्वश्रेष्ठ मानत असे. म्हणूनच त्यांनी अत्याचार केले. आणि शुद्ध भक्त कसं कृष्णांवरती एवढं प्रेम करतात, की ते विसरूनच जातात, की हे जे आपल्या समोर आहे, ज्यांच्याबरोबर आपण खेळतोय, ज्याच्यावरती आपण बालक म्हणून प्रेम करतोय, हे स्वतः भगवंत आहेत. आता पुढे बघा, विश्वरूप दर्शनाचा जो योग आहे, 11वा अध्याय आहे तो, त्यावेळेला अर्जुन तिथे क्षमा मागतो कृष्णांची, की कृष्णा आपण एकत्र खेळलेलो आहे, आपण एकत्र एकाच थाळीमध्ये खाल्लेलं आहे, मी तुमची थट्टा पण केलेली आहे, मी तर विसरूनच गेलो की तुम्ही भगवंत आहात. तर अशा प्रकारे कृष्णांवरती भक्त एवढे प्रेम करतात, की ते विसरून जातात की कृष्ण हे भगवंत आहे, सर्व शक्तिमान असे ते आहेत. पण ते प्रेमामुळे विसरतात, हा फरक आहे. माताजी घेता पुढची स्लाइड. हा, 12वा. हा, हरे कृष्ण. मोघशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसः राक्षसीम आसुरीम चैव प्रकृतीम मोहिनीम श्रिताः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जे अशा प्रकारे गोंधळलेले आहेत ते राक्षसी आणि नास्तिक विचारांनी आकर्षित होतात. त्या भ्रमित अवस्थेत त्यांच्या मुक्तीच्या आशा, त्यांचे फलदायी क्रियाकलाप आणि त्यांची ज्ञान संस्कृती या सर्वांचा पराभव झाला आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, जे आता कृष्णांकडे आकर्षित होत नाहीत त्यांच्याबद्दल इथे सांगितलंय. आता असे लोक जे कृष्णांकडे आकर्षित होत नाहीत ते कसे असतात, गोंधळलेले असतात, राक्षसी प्रवृत्तीचे असतात, नास्तिक विचारांचं त्यांना आकर्षण असतं. त्यामुळे ते भ्रमित राहतात, मायेचं आवरण असतं त्यांच्यावरती, आणि भौतिक जगातून ते मुक्त होऊ शकत नाहीत. आता हा श्लोक वाचल्यावरती आपल्याला समजतं की जे अभक्त असतात, नास्तिक लोक असतात, ते आपल्या पराभवाकडे किंवा अधःपतनाकडे खूप वेगाने वाटचाल करत असतात. रावणाचं उदाहरण आपल्याला ह्यासाठी घेतलं जातं. आता मोघ आशा असा शब्द जो आहे त्याचा अर्थ असा आहे की त्यांच्या मुक्तीच्या सर्व आशा. मोघ कर्मणा म्हणजे काय, त्यांनी चांगलं कर्म जरी केलं असेल, किंवा मोघ ज्ञाना म्हणजे त्यांच्याकडे कितीही चांगलं ज्ञान असेल, ज्ञानप्राप्ती त्यांच्याकडे असेल, पण सर्व काही व्यर्थ जातं, निष्फळ जातं. आता रावणाचं उदाहरण आहेच बघा. रावण काही विद्वान कमी होता का, म्हणजे खूप अतिशय विद्वान होता, तो शिवभक्त होता, पण त्याचा तो तपस्या करण्याच्या मागचा हेतू चुकीचा होता. त्यामुळे त्याचा नाश झाला, किंवा त्याने अनर्थ हा ओढवून घेतला असं म्हणायला हरकत नाही. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, 13वा.
हरे कृष्ण. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिम् आश्रिताः भजन्त्य अनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिम् अव्ययम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे पार्थ, मोहित न झालेले महात्मे जन दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. ते भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात, कारण ते मला सृष्टीचे आदिकारण आणि अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, आधीच्या श्लोकामध्ये कृष्णांनी जे कृष्णांकडे आकर्षित होत नाहीत अशा अभक्तांचं, आसुरी प्रवृत्तींच्या किंवा मूर्ख लोकांचं वर्णन केलेलं आहे. आणि ते का असं होतं, तर ते अज्ञानात असतात. त्यांचं जे ज्ञान असतं ते मायेने पूर्ण झाकलेलं असतं. मायेच्या प्रभावाखाली ते तसं असतात. पण आता इथे मूढात्माबद्दल सांगून झाल्यानंतर कृष्ण ह्या श्लोकामध्ये महात्म्यांच्या बद्दल बोलतात. आता हे महात्मे जन भ्रमित किंवा गोंधळलेले नसतात. त्यांना त्यांचं आणि कृष्णांचं काय नातं आहे हे स्पष्टपणे माहिती असतं. हे कसे आहेत महात्मे जन? दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली आहेत, योग मायेच्या आश्रयाखाली आहेत. आता कृष्णांच्या या दोन शक्ती म्हटल्या जातात, योगमाया आणि महामाया. दोन्ही कृष्णांच्या शक्ती आहेत. आता योगमाया काय करते? दैवी गुणांचं प्राबल्य वाढवते, भक्तीमध्ये पुढे जायला एखाद्याला मदत करते, सहाय्यक बनते. आणि मोहमाया ह्याच्या उलट काम करते. म्हणजे काय? की ज्ञान हिरावून घेते, आवृत्त ठेवते ज्ञान. आपण कृष्णांचा अंश आहोत, कृष्ण आपले स्वामी आहेत, तर हे ज्ञान ती आवृत्त ठेवते. त्यामुळे तो व्यक्ती अधिकाधिक आता भौतिकामध्ये अडकून पडतो. म्हणजे भोगवृत्तीकडे तो प्रवृत्त होतो, त्याला भ्रमित केल्यामुळे. तर मोहग्रस्त लोकांचं पतन होतं आणि पुढे मग अनंत काळासाठी ते प्रकृतीच्या अंधकारा दिशेने वाटचाल करतात. पण आता हे महात्म्यांच्या बद्दल आपण समजून घेतोय. आता हे महात्मे कसे आहेत? दैवी प्रकृतीच्या अधीन आहेत, म्हणजे योगमायेच्या प्राबल्याखाली आहेत. त्यामुळे त्यांना कृष्णांची सेवा कशी करायची, कृष्णांचं स्मरण, कृष्णांची भक्ती हे कसं करायचं याचं मार्गदर्शन सतत दैवी प्रकृती देत राहते त्यांना. आणि एकसारखी त्यांना कृष्ण सेवा करावी म्हणून प्रवृत्त करत असते. बघा, ही योजना सगळी कृष्णांचीच आहे. कृष्ण कसे आहेत? परमात्मा स्वरूपात आपल्या हृदयात स्थित आहेत. ते भाव आपला जाणतात आणि योजना त्या त्याप्रमाणे ते करतात. आता असे महात्मा ज्या वेळेला भक्ती करतात, प्रगती करतात, तेव्हा ते कृष्णांचं स्वरूप जाणू शकतात. तर महात्मा दैवी प्रकृतीच्या संरक्षणात असल्याने भक्तीमध्ये लीन आहेत. अविचलित मनाने कृष्णांची सेवा ते करत असतात. आता याचा अर्थ असा आहे की महात्मा म्हणजे महान आत्मा. तर हा भौतिक अर्थाने शब्द वापरलेला नाहीये. भौतिकामध्ये महात्मा हा शब्द वेगळ्या अर्थाने वापरला जातो. आपल्याला हा इथे अर्थ घ्यायचा आहे जो भगवद्गीतेमध्ये सांगितलाय, जो भगवंतांच्या सेवेमध्ये, अनन्य सेवेमध्ये रममाण आहे, लीन आहे. तो भगवंतांचं सतत स्मरणामध्ये तो गुंतलेला आहे, अशाला महात्मा म्हटलेलं आहे. आणि इथे एक गोष्ट आहे जी माधवेंद्र पुरींची गोष्ट आहे. आता माधवेंद्र पुरी एक उत्तम अधिकारी भक्त. उत्तम अधिकारी म्हणजे काय? अतिशय श्रेष्ठ असे भक्त होते, जे दैवी प्रकृतीमध्ये स्थित होते आणि अविचलपणे हे भगवंतांचं स्मरण, श्रवण वगैरे करत असत. आता भिक्षा मागायला पण ते जात नव्हते, प्रगत भक्त होते. म्हणजे कोणीतरी त्यांना खायला आणून दिलं तरच ते खात असत. आता म्हणजे इतके उन्नत होते म्हणूया की त्यांना आपण शरीर नसून आपण आत्मा आहोत अशी त्यांची स्थिती होती. त्या स्तरावरती ते स्थित होते. आता भक्ताची एवढी आसक्ती कमी झालेली असते त्या स्तरावरती, म्हणूनच त्याला महात्मा असंच म्हटलं जातं. आता हे भिक्षा मागत नाहीत, जो कोणी आणून देईल त्याच्यामध्ये ते समाधान मानतात. असंच ते जीवन साधं सरळ एक आपलं जीवन ते जगत असतात. एकदा ते वृंदावनामध्ये जातात आणि कृष्णांच्या मंदिरामध्ये जातात, गोवर्धनाची परिक्रमा करतात आणि मग यमुनेच्या किनारी एका झाडाखाली येऊन ते जप करत असतात. आता सकाळपासून त्यांनी काही खाल्लेलं नसतं आणि भिक्षाही मागत नसतात. तर मग काही वेळाने काय होतं की एक सुंदर असा बालक येतो आणि त्यांना सांगतो की माझ्या आईने तुमच्यासाठी हे दूध दिलेलं आहे, तर तुम्ही सकाळपासून उपाशी आहात, एवढं दूध तुम्ही पिऊन घ्या. आता माधवेंद्र पुरी डोळे बंद करून आपला जप करत असतात. तर त्या बालकाचा आवाज आल्यावरती ते डोळे उघडतात आणि त्यांनाही आश्चर्य वाटतं. पण ते त्याला विचारतात, तुझ्या आईला कसं काय कळलं मी उपाशी आहे? तर त्यावरती तो बालक सांगतो, माझ्या आईला सगळं समजतं. वृंदावनामध्ये कोणी आलं तरी माझी आई त्याला दूध पोचव म्हणून मला इकडे तिकडे सारखी पाठवत असते. तर तुम्ही असं करा, तुम्ही हे दूध घ्या, मी हे भांड दुधाचं इथे ठेवतोय, थोड्या वेळाने येऊन मी हे परत घेऊन जाईल. आता हा बालक निघून जातो. माधवेंद्रपुरी थोड्या वेळाने जसं संध्याकाळ होते आणि सूर्यास्त होतो त्यावेळेला ते जप संपवतात आपला आणि हे दूध घेतात. तर अतिशय स्वादिष्ट असं ते दूध असतं. ते पिऊन त्यांना एकदम खूप बरंच वाटतं. म्हणजे दुधाची चव त्यांना अशी खूप स्वादिष्ट अशी वाटते. लगेच त्यांना फरक तो जाणवतो.
पण थोडं तसं ते भांडं धुवून ठेवतात दुधाचं. आणि हा बालक येण्याची वाट बघू लागतात, कारण त्या बालकाने सांगितलं असतं की काही वेळाने येऊन हे रिकामं भांडं मी घेऊन जाईल. आता बराच वेळ होतो, रात्र होऊ लागते, पण हा बालक काही परत येत नाही. मग त्याचं वर्णन करून ते आजूबाजूच्या गावकऱ्यांना विचारतात की तो मगाशी आलेला बालक कोण होता, मला त्याला भांड हे परत द्यायचंय दुधाचं. तर त्याला कोणीच ओळखणारं नसतं. रात्र होते, आता माधवेंद्रपुरी झोपी जातात. आता झोपेत त्यांना एक स्वप्न पडतं. त्यांच्या स्वप्नामध्ये कृष्ण येतात आणि त्या बालकाच्या रूपामध्येच ते येतात आणि म्हणतात की तू मला ओळखलं नाहीस का, माझं नाव गोपाल आहे. आता माधवेंद्रपुरींना समजतं की आपण साक्षात कृष्णांच्याकडून ही सेवा घेतलेली आहे, कृष्णानेच आपल्याला हे दूध आणून दिलेलं आहे. मग कृष्ण त्यांना विचारतात की मी सांगेन तसं एक कार्य करशील का. आता माधवेंद्रपुरी लगेच हो म्हणतात. मग कृष्ण सांगतात की गोवर्धन पर्वतावरती एका विशिष्ट ठिकाणी झाडाझुडपामध्ये माझा अर्चविग्रह तुम्हाला दिसेल. काट्याकुट्यात तो लपवलेला आहे आणि अनेक वर्ष असा काट्याकुट्यात मी अडकलेलो आहे. माझ्या अंगाचा दाह होतोय, मला गरमी पण सहन होत नाही, तिथून मला तुम्ही बाहेर काढा. मला खूप भूक लागलेली आहे, तर मला अन्न द्या तुम्ही खायला आणि चंदन लावा ज्याने माझ्या अंगाचा दाह कमी होईल. आता हे ऐकल्यावरती माधवेंद्रपुरींची झोप एकदम अशी उडतेच आणि खाडकन ते जागेच होतात. कृष्णांनी आपल्याला साक्षात कृष्णांनी आपल्याला दूध आणून दिलं, कृष्णांकडून आपण सेवा घेतली, हे बघू ऐकू समजून त्यांना थोडंसं दुःखच होतं. पहाट होण्याची वाट बघतात. पहाट झाली, सूर्योदय झाला की लगेच त्या गावकऱ्यांपर्यंत कडे जातात आणि त्यांना सगळं पडलेलं स्वप्न सांगतात. आणि गावकऱ्यांना घेऊन ते आता त्या गोवर्धन पर्वतावरती जाऊन त्या जागेचा शोध घेतात जी त्यांना स्वप्नामध्ये त्या कृष्णांनी सांगितलेली असते. तशी जागा आता त्यांना सापडते. तिथे काट्याकुट्यामध्ये अतिशय सुंदर असा कृष्णांचा अर्चविग्रह सापडतो, जो घेऊन ते आता वृंदावनामध्ये परत येतात. मग ह्या विग्रहाला तिथे स्थापन करतात. सुगंधित द्रव्य वगैरे वापरून कृष्णाचा अभिषेक केला जातो, नैवेद्य अर्पण केला जातो आणि प्रसाद मग सगळ्या गावकऱ्यांना वाटला जातो. कृष्णांना चंदनाचा लेप लावला जातो. तर अशा प्रकारे हा जो विग्रह जो आहे, जो आता श्रीनाथजी मध्ये स्थित आहे, हा तोच आहे जो आता या माधवेंद्रपुरींना तिथे गोवर्धन पर्वतावरती मिळाला होता, ज्याच्याबद्दलचं कृष्णांनी त्यांना स्वप्नात येऊन सांगितलं होतं. तर हे महात्मे हे असे असतात, भगवंतांच्या अखंड सेवेमध्ये दृढपणे सदैव रममाण असतात. आणि कृष्ण कसे आहेत, भक्त उपाशी आहे आपला, त्याला भूक लागली आहे, तर कृष्ण तातडीने जाऊन त्याची व्यवस्था करतात. तर जे महात्मे आहेत ते कृष्णांना शरण गेलेले असतात आणि कृष्ण त्यांचं रक्षण करतात, हे आपण समजून घेऊया इथे. घ्या माताजी पुढची स्लाइड. 14. हरे कृष्ण. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रता नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे महापुरुष सतत माझे कीर्तन करीत दूर इच्छाने प्रयत्न करीत आणि मला वंदन करीत भक्तिभावाने नित्य माझी उपासना करतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सततम कीर्तयन्तो माम. सततम कीर्तयन्तो माम म्हणजे काय, सतत माझं कीर्तन करत दृढ निश्चयाने प्रयत्न करतात. आता भक्तीमध्ये आपला निश्चय कसा हवा, प्रयत्न कसा हवा, तर दृढ हवा, धैर्य हवं आपलं, म्हणजे निग्रह पाहिजे. म्हणजे वेळ मिळाला तर मी जप केला असं नाही, निश्चयाने ठराविक आपल्याला जप हा केलाच पाहिजे. आता काही वेळा लोक प्रश्न विचारतात बघा, इथे 16 माळा जप करायला कुठे सांगितलंय भगवद्गीतेमध्ये. तर कृष्ण तर इथे म्हणतायत सततम कीर्तयन्तो माम. मग आपण सततम कीर्तयन्तो माम करू शकतो का? 24 तास आपण जप करूच शकत नाही. तर म्हणून आचार्यांनी आपल्याला 16 माळा म्हणजे 24 तासातले 2 तास तरी तुम्ही असं करा हे आपल्याला सांगितलंय. तर अशा प्रकारे इथे जे महात्मेजन आहेत ना, त्यांच्याबद्दलचं वर्णन आहे. सतत कृष्णांचं कीर्तन करत असतात, दृढ निश्चयाने प्रयत्न करतात, यतंतश्च दृढ व्रता. म्हणजे आता कसं बघा, चांगलं थंडी छान पडलेली आहे, पांघरून घेऊन झोपी गेले, सकाळी मंगल आरतीला उठले नाहीत, जप करायला उठले नाहीत, असं नाही. हवा बरी असेल तेव्हा कृष्णांची आठवण केली, बाहेर मित्रमंडळींच्या बरोबर गेले, विसरलो जप करायला, घरी काहीच नाहीये करायला म्हणून जप केला, असं नाही. दृढतापूर्वक नियमाने ते स्मरण करतात. नमंतश्च माम भक्त्या म्हणजे कृष्णांना नमस्कार करतात. मग नित्य युक्ता उपासते म्हणजे नित्य त्यांची उपासना करतात. आता इथे ना श्रीला प्रभुपाद यांचं उदाहरण घेऊन बघा, आपण हे चारही गोष्टी ज्या आपण इथे या श्लोकामध्ये सांगितलेल्या आहेत ना, हे चारही गुण श्रीला प्रभुपादांमध्ये आपल्याला दिसतात. सततम कीर्तयन्तो माम म्हणजे सदैव कीर्तन करायचे. यतंतश्च दृढ व्रता म्हणजे प्रवासामध्ये त्यांना हृदयविकाराचे झटके आले,
तरी त्यांनी आपल्या गुरुचा आदेश पाळला बघा. म्हणजे दृढव्रत होते ते. नमंतश्च मा भक्त्या, श्रीकृष्णांना सतत नमस्कार करत असत. त्यांचाच विषय ते बोलत असत. म्हणजे भागवत धर्माचा, कृष्ण कथा, कृष्ण भक्ती हेच त्यांनी प्रसार केलेला आहे. आणि नित्ययुक्ता उपासते, नेहमी भक्तीपूर्वक कृष्णांची उपासना करत होते. प्रचार कार्यामध्ये सतत ते प्रयत्नशील होते. तर चित्रामध्ये आता इथे श्रीला प्रभुपाद आणि त्यांचे इतर भक्त दाखवले जे संकीर्तनात घडून गेलेले आहेत. भक्तीचा प्रसार प्रचार हे प्रभुपादांनी सर्व जगभर केला. आपल्या गुरुच्या आदेशाचं पालन त्यांनी केलं. आणि किती वेळा त्याच्यासाठी त्यांनी देशाच्या बाहेर भ्रमण केलं. वयाच्या 70व्या वर्षाच्या नंतर केलेलं कार्य आहे. आणि आपण बघा, एका खोलीतून दुसऱ्या खोलीमध्ये जायचं असेल, तिथे जिना असेल तरी जिनावर उतरावा लागणार असेल, चढावा लागणार असेल तर किती विचार करतो. हा, तर हे अगदी विलक्षण असं शिला प्रभुपाद यांचं कार्य आहे, ज्याबद्दल आपण कल्पनाच करू शकत नाही. तर हे महात्मा आहेत आणि आपण त्यांना साष्टांग प्रणाम करूया. प्रेरणा आपल्याला घ्यायची आहे. त्यांनी दिलेल्या नियमांचं आपल्याला पालन करायचंय. आपल्याला थोडे तरी बदल आपल्यामध्ये नक्की होऊ शकतील त्याने. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, वाचता माताजी. हरे कृष्ण. पिता पितामहस्य जगतो माता धाता पितामह, वेद पवित्रम ओंकार कृष्णास यजुरेव च. मी या जगताचा पिता माता आधार पितामह आहे. मी नेय शुद्धीकर्ता आणि ओंकार आहे. तसेच ऋग्वेद सामवेद आणि यजुर्वेद ही मीच आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता या श्लोकामध्ये कृष्ण काय सांगतायत, ते जगाचे वास्तविक माता पिता आहेत. आणि त्यांचं जे धाम आहे, गोलोक धाम किंवा भगवत धाम, हे आपलं वास्तविक घर आहे. आता आपली त्या संसारिक नात्यामध्ये, या भौतिक जगातील नात्यामध्ये इतकी पण आसक्ती असली नाही पाहिजे. इतकी आसक्ती पण आपण ठेवू नये की आपले जे वास्तविक माता पिता आहेत ना, त्यांचं आपल्याला स्मरण राहणार नाही. आता कृष्ण कसं आहे, सर्व जगाचे माता पिता आहेत. आणि प्रभुपाद आपल्याला इथे काय सांगतात की खरी सेवा कुठली आहे, की आपल्या भौतिक नात्यामध्ये जे आहेत, आपल्या संपर्कात जे आहेत, मग ते आपल्या कुटुंबातील व्यक्ती असो, मित्र परिवार असो, आपण जिथे काम करतो तिथले आपले सहकारी असो, भक्ती सेवेमध्ये सर्वांना जोडलं पाहिजे. कृष्णांच्या बरोबर जोडणं ही खरी सेवा झाली. म्हणजे आपल्याला बघा, भौतिक नातेसंबंध जपायचे आहेत, पण कुठल्या दृष्टिकोनातून जपायचे आहेत? प्रत्येक जण कृष्णांचा अंश आहे असे जपले पाहिजे. केवळ भौतिक संबंध जपायचे आणि कृष्णांकडे दुर्लक्ष करायचं, हे बरोबर नाही. हा, तर इथे आपण हे लक्षात ठेवायचंय. घ्या माताजी पुढचा श्लोक. हा, वाचता. 9.18. मीच देह पोषण करता, प्रभू साक्षी निवास, आश्रयस्थान आणि अत्यंत जिवलग मित्र आहे. उत्पत्ती आणि प्रलय सर्वांचा आधार, विश्रामस्थान आणि अविनाशी बीजही मीच आहे. 9.19. हे अर्जुना, मी उष्णता देतो आणि मीच पाऊस थांबवतो आणि पाडवितोही. मी अमृत तत्व आहे आणि मूर्तिमंत मृत्यूही मीच आहे. सत चेतन आणि असत जड पदार्थ दोन्ही माझ्यामध्ये स्थित आहेत. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता या 18व्या श्लोकामध्ये कृष्ण काय सांगतायत, मी ध्येय आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला पोचायचं आहे ना, ते स्थान. लहान मुलांना आपण विचारलं की तुम्हाला मोठं होऊन काय व्हायचंय, कोणी सांगतं मला डॉक्टर व्हायचंय, कोणी सांगतं मला इंजिनियर व्हायचंय. तसंच आता आपल्याला विचारलं तर आपलं ध्येय काय पाहिजे? कृष्ण प्राप्तीचं ध्येय पाहिजे. आता आपण लक्षपूर्वक बघितलं पाहिजे. जर का आपलं कृष्ण प्राप्ती हे ध्येय असेल, तर अशा प्रकारे आपल्याला आपली दिनचर्या आखली पाहिजे की आपल्या दिनचर्येमध्ये अशा किती गोष्टी आहेत ज्या आपल्याला कृष्णांच्या घेऊन जवळ जायला मदत करतायत, आणि किती अशा गोष्टी आहेत ज्या कृष्णांपासून आपल्याला दूर नेत आहेत. तर ज्या गोष्टी आपल्याला कृष्णांपासून दूर नेत आहेत त्या आपल्याला कमी करत गेलं पाहिजे, आणि ज्या गोष्टी कृष्णांकडे जवळ जायला आपल्याला मदत करतायत त्या आपल्याला वाढवल्या पाहिजेत. आता हे कसं होऊ शकतं? हे ज्ञानाने होऊ शकतं. श्रद्धा आणि ज्ञान, बघा, हे दोन्ही महत्वाचे आहे. श्रद्धा आहे म्हणून आपण ज्ञान घेतो. ज्ञान घेतल्याने आपल्याला समजतं की कुठली गोष्ट योग्य आहे, कुठली गोष्ट अयोग्य आहे. कृष्ण भावनेमध्ये मला राहण्यासाठी कुठली गोष्ट केली पाहिजे, कुठली गोष्ट मला भौतिकामध्ये अडकायला बंधनात मला कारणीभूत होणार आहे, हे ज्ञान आपल्याला समजतं. तर त्यामुळे बघा, हे प्रयत्न आपल्याला केले पाहिजेत. 19व्या श्लोकामध्ये कृष्ण काय म्हणतात की कृष्ण आपल्या शक्तींचा उपयोग करून सूर्याच्या माध्यमाने आपल्याला उष्णता देतात.
प्रकाशही देतात, उन्हाळ्यामध्ये ते पाऊस पडू देत नाहीत आणि पावसाळ्यामध्ये पावसाचा वर्षाव करतात. आता जी शक्ती आहे ना ती आपलं पोषण करून आपले म्हणजे आयुष्य वृद्धिंगत करते. ही शक्ती जी आहे ना तीच कृष्ण आहेत बघा. आणि मृत्यू समय जेव्हा आपल्याला साक्षात मृत्यू म्हणून जे भेटतात तेही कृष्णच आहेत. आता जो भक्त आहे तो कृष्ण भावनेमध्ये उन्नत होतो आणि त्यामुळे तो भेद करत नाही की हे जड हे चेतन असं करत नाही. तो सर्व गोष्टींमध्ये कृष्णांना पाहतो. हे ज्ञान आपण घेतोय बघा. समहा सर्वेषु भूतेषु, सगळे कृष्णांचेच अंश आहेत. तर सर्व काही कृष्णांच्या शक्तीवर आधारित आहे. कृष्णांच्या शिवाय कोणतीही गोष्ट अस्तित्वात राहूच शकत नाही. कृष्णाहून व्यतिरिक्त म्हणजे कृष्णांच्या शिवाय त्यांच्याहून असा कोणी श्रेष्ठ आपला हितचिंतक असूच शकत नाही. कृष्ण कसे आहेत, आपले परमपिता आहेत, सर्व कारणांचे मूळ कारण आहेत. हे समजून आता आपण त्यांना शरण गेलं पाहिजे. हे ज्ञान आपण आता कुठे घेतलेलं आहे? आता 9 अध्यायापर्यंत आपण आलोय बघा, 9व्या अध्यायापर्यंत. हे आधीच्या अध्यायामध्ये हे सगळं ज्ञान आपण घेत आलेलो आहे. मी आता सांगितलेल्या सर्व गोष्टी आपण आधीच्या अध्यायामध्ये वाचलेल्या आहेत, समजून घेतलेल्या आहेत. तर हे आता आपल्याला समजून त्याप्रमाणे आता बदल घडवून आणायचे आहेत आपल्यामध्ये. भक्ती योगाचा उद्देश हाच आहे की हे आचरणात आपल्याला उतरवायचंय. कृष्ण धामाची प्राप्ती हे जर का आपलं ध्येय असेल ना तर तसं आपल्याला आचरण पाहिजे, हे महत्वाचं आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा वाचा माताजी. हरे कृष्णा. 9.20. वेद अध्ययन करणारे आणि सोमरसाचे पान करणारे स्वर्गलोकाची प्राप्ती करीत अप्रत्यक्षपणे माझे पूजन करतात. असे पापकर्मापासून शुद्ध झालेले लोक इंद्राच्या पुण्य लोकांमध्ये जन्म घेतात आणि त्या ठिकाणी ते देवांगाप्रमाणे दिव्य भोग उपभोगतात. 9.21. याप्रमाणे स्वर्गलोकातील अमर्याद विषयी सुखांचा भोग घेऊन पुण्यकर्म क्षीण झाल्यावर ते पुन्हा या मृत्यूलोकात परत येतात. अशा रीतीने वेदोक्त धर्माचे सिद्धांतांचे पालन करून ते इंद्रिय उपभोग प्राप्त करतात. त्यांना पुन्हा पुन्हा केवळ जन्ममृत्यूच्या चक्रात पडावे लागते. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा 20व्या श्लोकात काय सांगितलंय की काही लोक वेद अध्ययन करून देवतांच्या प्रित्यर्थ यज्ञ करण्यामध्ये आसक्त असतात. आता दुर्दैवाने कसं आहे की वेद अध्ययन करणाऱ्या लोकांना त्यांचं अंतिम ध्येय माहिती नसतं. वेदांचं अंतिम ध्येयही कृष्णच आहेत हे त्यांना ज्ञात नसतं, हे त्यांना अज्ञान असतं या बाबतीत. आता हे लोक काय देवदेवतांच्या प्रित्यर्थ यज्ञ करतात, त्याला कर्मकांड असं म्हटलं जातं. त्यांच्या अनेक कामना असतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी ते देवदेवतांच्या प्रित्यर्थ यज्ञ करत असतात. आता ह्याचं कर्मकांडाचं फळ म्हणजे त्यांना लाभ काय मिळतो, तर उच्च लोकाची प्राप्ती होऊ शकते. उच्च लोक म्हणजे स्वर्गलोक आहे, तपलोक आहे, जनलोक आहे, ह्यांची प्राप्ती होऊ शकते. परंतु पुण्यकर्मांचा संचय क्षीण झाला की परत त्यांना पृथ्वीवर जन्म घ्यावाच लागतो. म्हणजे आता उच्च लोकामध्ये पृथ्वीपेक्षा अनेक पटीने इंद्रियांचे उपभोग आहेत, पण तिथे जन्म मृत्यूचा फेरा सुटत नाही, हे आपण लक्षात घेऊया. आता आपली इति कर्तव्यता स्वर्गलोकाची प्राप्ती करणं हे असं नाहीये, तिथे जाऊन उपभोग घ्यायचा हे आपलं कर्तव्य म्हणजे इच्छा असणं हे बरोबर नाही, इच्छा ठेवणं. स्वर्गलोक म्हणजे स्वर्गलोक कसं आहे की हे तात्पुरतं स्थान आहे. स्वर्गलोक म्हणजे कृष्णांचं धाम नाहीये. स्वर्गलोकामध्ये भोग करून आपली पुण्य संपली की आपला परत जन्म भूलोकावरती होतो आणि परत जन्म मृत्यूचं चक्र हे चालूच राहतं. आता या चित्राद्वारे तेच आपल्याला सांगितलंय. आता एक मुलगा तो सायकल चालवताना दाखवलाय, तो उतारावर सायकल चालवतोय बघा. तो उतार त्याचा संपला की पुढे आता चढ येणार आहे. तसंच ते जायंट व्हील दाखवलेलं आहे बघा. आणि जो भाग आता त्या चक्राचा वरती आहे तो काही क्षणांनी तो खाली येणार आहे. तसंच पुण्यकर्म संपली, पुण्यकर्म क्षीण झाली ही म्हणजे बँक बॅलन्स संपल्यासारखं झालं ना, तर ते आपल्याला परत पृथ्वी लोकावरती स्वर्गलोकातून पाठवलं जाईल. इथे जन्म होईल आपला आणि परत तीच व्यवस्था जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये आपण अडकून राहणार आहे. म्हणजे स्वर्गलोक ही तात्पुरती व्यवस्था आहे. स्वर्गलोक हे कृष्णांचं धाम नाहीये की जिथून आपल्याला आता परत यावं लागणार नाही. कित्येकांचा हा गैरसमज असतो. तर आयुष्यभर जे लोक सकाम कर्म करत राहतात ना, सकाम कर्म म्हणजे काय, लाभ प्राप्तीच्या हेतूने केलेली कर्म, ते फार फार तर उच्च लोकाची प्राप्ती करून घेऊ शकतात. उच्च लोकाची प्राप्ती झाली की तिथे काही काळ त्यांना आनंद उपभोगू शकतात. पण पुण्याचा संचय संपला की परत ते इथे पृथ्वीवरती जन्म घेतात. मग आता आपण पुण्यकर्म करायची नाहीत का, तर असं नाहीये. पुण्यकर्म करण्याची आपल्याला पद्धत बदलायची.
सकाम भावाने न करता निष्काम भावाने पुण्य कर्म करायचे आहेत, आपली कर्तव्य समजून करायचे आहेत आणि कर्माचं फळ कृष्णांना अर्पण करायचंय. असं केल्याने लाभ काय होतो, तर जन्म मृत्यूच्या चक्रातून आपली सुटका होते. आणि सकाम भावाने कर्म जर का आपण केली तर आपण बंधनामध्ये अडकतो. म्हणजे आता कार्य तेच आहे, पण आपण करण्याची प्रक्रिया बदलली, त्यामुळे ते आता आपल्या बंधनाला कारणीभूत होत नाही. मृगराजाची गोष्ट आपण ऐकली होती बघा, ते ह्याच्यावरच आधारित आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, वाचते मी. हरे कृष्ण. अनन्नश्चिन्तयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. पण जे माझी भक्तिभावाने पूजा करतात, माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करतात, त्यांच्याकडे जे उणे आहे ते मी त्यांच्याकडे नेतो आणि त्यांच्याकडे जे आहे ते मी जपतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा खूप महत्वाचा श्लोक आहे. LIC ची टॅगलाईन आहे बघा ही. आणि या श्लोकाला भगवद्गीतेची फलश्रुती असंही म्हटलं जातं. आता एखादा श्रीमंत मनुष्य असेल तर त्याचं आरोग्य बरं नसेल तर कृष्ण काय करतात, की त्याला आरोग्य देतील आणि त्याच्या संपत्तीचं रक्षण करतील. किंवा आता ज्याच्याकडे आरोग्य आहे त्याच्याकडे संपत्ती नसेल तर त्याला ते संपत्ती देतील. म्हणजे ज्यांच्याकडे जे नाही त्याला ते देतील आणि जे आहे त्याचं रक्षण करतील किंवा जपतील. आता इथे भगवद्गीतेची फलश्रुती का म्हटली जाते, कारण इथे बघा ह्याच्यामध्ये सांगितलंय अनुवादमध्ये, की जे लोक अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत माझी उपासना करतात त्यांच्या आवश्यकता मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचं रक्षण करतो. पण इथे एक अट आहे. कृष्ण काय म्हणतायत, की जे अनन्य भक्तिभावाने माझी पूजा करतात म्हणजे माझ्या दिव्य स्वरूपाचं चिंतन करतात त्यांनाच ही फलश्रुती प्राप्त होते. आता ज्या भक्ताला भगवत प्राप्ती करण्याची इच्छा आहे तर तो नवविधा भक्तीच्या प्रक्रियेने भगवंतांची पूजा करतो असं म्हणूया आपण. मग या भक्ताला आता निस्संदेहपणे विना प्रयत्नाची भगवत प्राप्ती होऊ शकते. याला योग असं म्हणतात. कृष्णांच्या बरोबर त्याने जोडून घेतलं. आता भगवत कृपेमुळे अशा भक्ताला भौतिक जगामध्ये बद्ध होण्यास आता परत परतावं लागत नाही. हे झालं त्याचं क्षेम. क्षेम म्हणजे काय, त्याच्यासाठी जे चांगलं आहे ते भगवंतांनी त्याला दिलं. जन्म मृत्यूच्या चक्रातून त्याची सुटका केली. क्षेम म्हणजे कृष्णांनी दिलेलं हे संरक्षण आहे, कृपा झाली भगवंतांची. म्हणजे कृष्ण भावनेची प्राप्ती होण्यासाठी भक्ताला कृष्ण सहाय्य करतात म्हणतो ना, ते हे झालं. भक्त पूर्णपणे ज्या वेळेला कृष्ण भावना भावित झाला की तो परत या भौतिक जगाच्या दुःखालयामध्ये येण्यापासून कृष्ण त्याचं संरक्षण करतात. तर अशा प्रकारे योगक्षेम वहाम्यहम असं जे म्हटलेलं आहे, म्हणजे योग कसा झाला, हा भक्त कृष्णांच्या बरोबर जोडून घेतो, अनन्य भक्तिभावाने कृष्णांची पूजा करतो, कृष्णांची भक्ती सेवा करतो आणि क्षेम कृष्ण देतात म्हणजे त्याचं ह्या भौतिक जगामध्ये येण्यापासून त्याचं रक्षण करतात. त्याला कृष्णधामाची प्राप्ती होते आणि जन्म मृत्यूच्या चक्रातून त्याची कायमची सुटका होते. माताजी आता पुढची स्लाइड. 23वा श्लोक आहे बहुतेक. हा, वाचते. हरे कृष्ण. ये अपि अन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विता ते अपि माम एव कौन्तेय यजन्ति अविधिपूर्वकम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे कौंतेया, जे लोक इतर देवतांचे भक्त आहेत, जे त्यांचे श्रद्धेने पूजन करतात आणि ते वस्तुतः माझेच पूजन करतात, परंतु त्यांची ही आराधना चुकीच्या मार्गाने केलेली असते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता जे लोक देवी देवतांची आराधना करतात त्याच्या मागचं कारण काय असतं, त्यांच्या अनेक इच्छा, असंख्य इच्छा असतात त्यांना भौतिक. आणि कोणाला आता संपत्ती पाहिजे असते, कोणाला आरोग्य पाहिजे, कोणाला बुद्धी पाहिजे, वेगवेगळी कारणं असू शकतात. आता इथे हे जे लोक असतात भौतिक कामनावाले, ते सरस्वतीची उपासना करतात, कोणी शंकराची, कोणी गणपतीची, कोणी सूर्याची उपासना अनेक इच्छा घेऊन ते करतात. आता इथे कृष्ण काय म्हणतायत, की हे देवदेवतांची जे आराधना करतात, श्रद्धेने पूजन करतात, हे वस्तुतः माझेच पूजन करतात पण चुकीच्या मार्गाने करतात. म्हणजे आता आपल्याला एखाद्या झाडाला पाणी द्यायचं आहे तर आपण कुठे देऊ, त्याच्या फुलाला पाणी घालू, त्याच्या पानांवर पाणी घालू का त्याच्या फळावर पाणी घालू, तर ते चुकीचं होईल. आपल्याला काय केलं पाहिजे, योग्य काय पद्धत आहे तर झाडाच्या मुळाला पाणी घातलं पाहिजे. तसंच कृष्ण इथे आपल्याला सांगतायत.
आता कृष्ण कसे आहेत, हे जगाचे निर्माता आहेत, उत्पत्ती करता आहेत. देवी देवता ह्या त्यांच्यापासूनच आलेले आहेत. आता आपण जेव्हा पोटाला अन्न देतो त्यामुळे पूर्ण शरीराला पोषण मिळतं बघा. आपण हाताला वेगळं खाणं द्यायला लागतं का? किंवा पायाला वेगळं खाणं आपल्याला देण्याची गरज नसते. किंवा झाडाच्या मुळाशी पाणी घातल्याने जसं आता ते पूर्ण झाड टवटवीत होतं, पोटाला अन्न पुरवलं की सर्व शरीरापर्यंत पोषण, सर्व शरीराचं पोषण होतं. तसंच कृष्णांची भक्ती केल्याने देवी देवताही संतुष्ट होतात. म्हणजे कृष्ण आपल्याला जे हवं ते देतात आणि जे आहे त्याचं रक्षण करतात आणि जन्ममृत्यूच्या चक्रातून पण आपली सुटका करतात. पण याचा अर्थ असा नाहीये की आपल्याला देवी देवतांच्या मंदिरामध्ये जायचं नाही किंवा त्यांचा अनादर करायचा, असा अजिबात अर्थ घ्यायचा नाहीये. आपण देवी देवतांच्या मंदिरामध्ये जायचंय, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे, पण भौतिक वरदान न मागता. आता आपण भगवद्गीतेतून जे ज्ञान घेतलेलं आहे की आपलं आचरण कसं पाहिजे, तर आपली बुद्धी कृष्णांच्या ठायी स्थित पाहिजे किंवा आपल्याला कृष्णधामामध्ये जाण्याची इच्छा आहे ती पूर्ण व्हावी, असं वरदान मागावं आपण. आता देवी देवता जे आहेत कृष्णांचेच भक्त आहेत, त्यामुळे आपण त्यांचा आदर केला पाहिजे सदैव. त्यांना विनंती करायची की आम्हाला कृष्ण भक्तीमध्ये येणाऱ्या अडचणींवर मात करायला शक्ती त्यांनी द्यावी. म्हणजे देवी देवता आपल्याला जे वरदान देतात ते कृष्णांच्या अनुमतीने देतात किंवा ते कृष्णांच्या योजनेद्वाराच ते आपल्याला प्राप्त होतं. आपण देवी देवतांकडे भौतिक इच्छा न मागता कृष्ण भक्तीसाठी आपण सद्विवेक बुद्धी मागितली पाहिजे. भौतिक लाभाने काय होणार आहे? भौतिक लाभ हे आपल्याला भौतिक जगामध्ये बद्धच करणार आहेत. आणि दुसरं म्हणजे जे काही भौतिक लाभ आहेत ते आपल्याला आपल्या कर्माच्या फळानुसार प्राप्त होतातच बघा. जी काही आपली पूर्व कर्म राहिलेली आहेत त्याची प्रतिक्रिया किंवा त्या कर्माचं फळ म्हणून आपल्याला जे पाप पुण्य आहे ते आपल्याला निश्चितपणे प्राप्त होणार आहे. पण भगवत भक्ती ही कशी आहे, त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. मग या कृष्ण भक्तीसाठी या प्रयत्नांमध्ये आपल्याला अडचण येऊ नये म्हणून शक्ती द्या, असं आपण देवदेवतांकडून आशीर्वाद घ्यावा. सुख दुःख हानी लाभ हे सगळं आपल्याला कर्माच्या नुसार प्राप्त होतं. ते नाही मागितलं तरी ते मिळणारच आहे आपल्याला. पण भगवत भक्तीसाठी प्रयास जे आहेत त्याच्यात काही अडचणी येऊ नयेत म्हणून आपण आशीर्वाद या देवी देवतांकडून निश्चित मागावा. घ्या माताजी पुढची स्लाइड. 25. हा, हरे कृष्ण. यान्ति देवव्रता देवा पितॄन् यान्ति पितृव्रताः भूतानि यान्ति भूतेज यान्ति मद्याजिनोऽपि माम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जे देव देवतांची पूजा करतात ते देवतांमध्ये जन्म घेतील. जे भूत आणि आत्मा यांची पूजा करतात ते अशा प्राण्यांमध्ये जन्म घेतील जे पूर्वजांची पूजा करतात, जे पूर्वजांकडे जातात. आणि जे माझी उपासना करतात ते माझ्या बरोबर राहतील. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता या श्लोकात आपल्याला काय सांगितलंय की ज्या देवतांची आपण उपासना करतो त्यांचा जो ग्रहलोक आहे तो आपल्याला प्राप्त होतो. सूर्यदेवाची उपासना केल्याने सूर्यलोकाची प्राप्ती होते, चंद्राची पूजा केल्याने चंद्रलोकाची प्राप्ती होते. जे भूत आणि आत्मा यांची उपासना करतात ते प्राण्यांमध्ये जन्म घेतात, पण कृष्णांची जे उपासना करतात ते कृष्णधामाला जातात. आता आपल्याला जिथे जायचं आहे, आपल्याला कृष्णधामात जायचं आहे, तर आपल्याला सूर्याची उपासना करून चालेल का? नाही चालणार. कृष्णांची आपल्याला भक्ती केली पाहिजे. तर ते ह्या श्लोकाचं महत्व आहे. म्हणजे मुंबईला जायचं असेल तर मला मुंबईला जाणाऱ्या ट्रेनचं तिकीट काढलं पाहिजे. मी तिकीट काढलंय दिल्लीला जाणाऱ्या ट्रेनचं, तर मग मी मुंबईला पोहोचणार नाही. तर इथे आपल्याला हे समजून घ्यायचंय. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, 26. हरे कृष्ण. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्ति उपरुतम् अश्नामि प्रयतात्मनः. हरे कृष्ण. हरे कृष्णा. जर कोणी मला प्रेमाने भक्तीने एखादे पान, फळ, फूल किंवा पाणी अर्पण केले तर मी ते स्वीकारेन. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा आता काही लोकांचा समज काय असतो की आमच्याकडे पैसे नाही आहेत, आम्ही आता भगवंतांची कशी काय भक्ती करू, पूजा कशी करू. त्यावरती कृष्णांनी आता इथे खूप छान ज्ञान दिलंय. आता काही लोक बघा मोठे मोठे होम हवन करतात, खूप यात्रा करतात आणि कठोर अशी व्रत करतात. म्हणजे एक शारीरिक क्षमता असेल तर आपण कठोर व्रत करू शकणार. खडतर यात्रा करायला पण शरीर चांगलं निरोगी पाहिजे.
पैसे पण पाहिजेत, होम हवन करायचं म्हणजेही पैसे पाहिजेत, हाताशी वेळ पाहिजे. आता बघा कृष्णांना ह्यातलं काहीच नकोय. कृष्ण काय म्हणतायत की पत्रम पुष्पम फलम तोयम, म्हणजे पान, फूल, फळ आणि पाणी हे जरी तुम्हाला अर्पण केलंस तरी मी याचा स्वीकार करतो. इथे या श्लोकामध्ये भक्ती हा शब्द 2 वेळेला आलेला आहे. कृष्णांना कसं आहे, भाव महत्वाचा आहे. जे आपण प्रेमपूर्वक भक्तिभावाने अर्पण करू त्याचा कृष्ण स्वीकार करतात. आता आपण आता हे 9व्या अध्यायापर्यंत कृष्णांनी दिलेलं ज्ञान घेतोय. आता निश्चितच हे ज्ञान घेता घेता आपलं एक आता कृष्णांच्या बरोबर नातं निर्माण झालं. म्हणजे नातं आहेच, त्याची आता पुनर्जागृती होऊ लागली आहे बघा. तर कृष्णांबरोबर म्हणजे एखाद्या व्यक्तीबरोबर किंवा व्यक्तीबद्दल आपल्याला जर का प्रेम वाटत असेल, तर हे प्रेम आपण कसं दाखवतो, तर त्या व्यक्तीला काय गोष्टी आवडते हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो बघा. तसंच आता कृष्ण कसे आहेत, अनंत कोटी ब्रह्मांडाचे स्वामी आहेत. त्यांना इथे काय आवडतं कृष्ण सांगताय की प्रेममयी भक्ती सेवेने अर्पण केलेलं एखादं पान, फूल, फळ किंवा पाणी प्रेमभावनेच्या आदान प्रदान करण्यासाठी कृष्ण आपल्या भक्तांकडून या भेटवस्तूंचा स्वीकार करतात. त्यांच्याकडे तर सगळंच आहे, ऐश्वर्य युक्त आहेत, म्हणजे भगवान आहेत ते स्वतः, साक्षात परमेश्वर आहेत. मग त्यांना आपण काय देणार? तर कृष्ण भावनेत असलेल्या भक्तीकडून कृष्ण का स्वीकार करतात? कारण भक्त प्रेमाने, अतिशय प्रेमाने आणि भक्तिपूर्वक हा त्यांना सेवाभावाने हे गोष्ट अर्पण करतो. त्या गोष्टींचा कृष्ण स्वीकार करतात. भक्तांकडून या गोष्टींचा ते स्वीकार करत नाहीत. म्हणजे कृष्णांवरती प्रेम करणारा भक्त त्यांना कुठली गोष्ट आवडतो त्याप्रमाणे तो अर्पण करतो, कारण ते प्रेमभाव आहे बघा. आता अर्पण करणारा व्यक्ती हा मनुष्य म्हणजे तो पुरुष आहे का तो स्त्री आहे, कुठल्या वर्णाचा आहे, कुठल्या जातीचा आहे, तो निर्धन आहे का श्रीमंत आहे, हे महत्वाचं नाहीये. पात्रता कुठली सांगितली कृष्णांनी? कृष्णांचा भक्त असायला हवं. आणि विधी ही सहज सुलभ म्हणजे आपल्याला करण्यासाठी ही अत्यंत सोपी आहे. आता 3ऱ्या अध्यायामध्ये बघा कृष्णांनी आपल्याला ज्ञान दिलं होतं की कृष्ण भावना भावित कर्म कशी हवीत. तर त्यामध्ये आपण शिकलो होतो की अन्न शिजवणे म्हणजे जे अन्न आपल्याला आता कृष्णांना अर्पण करायचंय ते आपण जेव्हा विकत आणतो तेही आपल्याला उत्साहपूर्वक केलं पाहिजे, लक्षपूर्वक केलं पाहिजे. अन्न शिजवण्याची कृतीही आपल्याला मन लावून केली पाहिजे. आणि अर्पण करतानाही आपण भक्तिभावाने ते अर्पण केलं पाहिजे. म्हणजे उत्साह हवा त्या कर्मामध्ये, निरीच्छा नको. मला हे काय करावं लागतंय, कुठलं काम मी करतोय असं न होता अत्यंत भक्तिभावाने प्रेमपूर्वक जेव्हा आपण हे करतो आणि अशा प्रकारे आपण कृष्णांना जेव्हा अर्पण करतो खाद्यपदार्थ किंवा अन्न, आणि ते मग आता प्रसाद स्वरूपात जेव्हा आपण खातो ते आपल्यासाठी अतिशय लाभदायी असतं. म्हणजे असं अन्न खाल्ल्याने आपल्यामध्ये विचार शुद्धी होते, मेंदूतील पेशींना ऊर्जा मिळते, आपण कृष्ण भावनेमध्ये आपली प्रगती होते. कारण जे अशांत मन असतं ना बघा ते शांत करतं प्रसाद खाल्ल्याने. हा सगळ्यात मोठा आपल्याला झालेला लाभ आहे. आणि अशांत मन भक्तीमध्ये प्रगती करू शकत नाही, ते भोगाचे वेगळे वेगळे गोष्टी ते शोधत राहतं. म्हणजे आपलं अशांत मन भोगामध्ये प्रवृत्त होतं कारण अज्ञानामध्ये असतं. पण ज्यावेळी आता आपण प्रसाद खातो हळूहळू ते आता आपल्याला शांत करतं आणि शांत मनानेच आपण प्रगती करू शकतो. आता कृष्ण इथे सर्व गोष्टींचे कसे आहेत, अधिपती आहेत, प्रकृतीचे प्रकृती त्यांच्या अध्यक्षतेखाली आहे. आता त्यांना भोजनाची मुळीच आवश्यकता नाहीये, सर्व काही हे त्यांचंच आहे. पण म्हणजे भक्ताने प्रेमाने जेव्हा अन्न त्यांना अर्पण केलेलं असतं त्या भक्ताच्या प्रेमापायी ते त्याचा स्वीकार करतात. कृष्ण कसे आहेत, द्वारकाधीश आहेत बघा, पण सुदाम्याने आणलेले पोहे त्यांनी मिटक्या मारून खाल्ले होते. तर यामध्ये काय महत्वाचं आपण समजून घ्यायचं आहे, भाव महत्वाचा आहे. सेवाभाव आणि प्रेमपूर्वक अर्पण अर्पण केलेला जो भाव आहे ना तो कृष्णांना इथे खूप महत्वाचा आहे. हा माताजी घेता पुढची स्लाइड. हा 26वा श्लोक आहे, 27वा. हरे कृष्ण. यत् करोषि यदश्नासि यज्जुहोसि ददासि यत् यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मद अर्पणम. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हे कुंती पुत्र, तू जे काही करतोस, जे काही खातोस, जे काही अर्पण करतोस आणि दान करतोस, तसेच तू जे काही तपस्या करतोस ते सर्व मला अर्पण म्हणून करावे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा एखादी आई आपल्या मुलाची काळजी घेते तसंच इथे म्हणजे म्हणजे ती काय काय सूचना देत असते ना आपल्या मुलाला. शाळेत जाताना सांगते की रस्ता बघून क्रॉस कर, किंवा सायकल वरून जात असेल तर ती हळू चालव, वेळच्या वेळी डबा खा, अनोळखी माणसाकडे बोलू नकोस. त्याच्या मागचा उद्देश काय असतो, तिचं मुलावर खूप प्रेम असतं त्यामुळे ती काळजी करत असते. तसेच कृष्ण आपले माता पिता आहेत, त्यांनाही आपली काळजी आहे.
म्हणून कृष्ण काय सांगतात आपल्याला या अनुवादामध्ये लिहिलंय ना, मी कोणाचा द्वेष करत नाही. सॉरी, मी कोणाचा द्वेष करत नाही, मी चुकीचं हे वाचलं. 26वा श्लोक आहे. हा, की तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान देतोस आणि जे तप करतोस ते सर्व मला अर्पण कर. कृष्ण आपले माता पिता असल्याने आपल्याला ही सूचना देत आहेत. कृष्ण काय सांगतात की जे तू हे का करायला सांगतात, कारण त्यांना आपली काळजी आहे. म्हणजे जे दोष आहे अन्नामध्ये, जे पाप आहे ते शुद्ध करून ते आपल्याला परत देतात. हा त्याच्या मागचा उद्देश आहे. पुढची घेता माताजी स्लाइड. हा, 27 नाही, 29वी स्लाइड आहे. ओके. हरे कृष्ण. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषो अस्ति न प्रिया ये भजन्ति तुमां भक्त्या मयि तेषु च अपि अहम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. कोणाचा द्वेष करीत नाही, तसेच कोणाची पक्षपातही करीत नाही. सर्वजण मला सारखेच आहेत, परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे आणि माझ्या ठायी स्थित आहे. मी सुद्धा त्याचा मित्र आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. इथे या श्लोकात कृष्ण काय सांगतात की मी कोणाचा द्वेष करीत नाही, मला सर्वच जण सम आहेत. पण इथे परंतु असा शब्द आहे. परंतु म्हणजे काय, की जो भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे. कृष्ण इथे या श्लोकामध्ये आपल्याला सांगतात की मी कोणाचा द्वेष करत नाही, पक्षपात करत नाही, मला सर्वच जण सारखे आहेत. पण मला आता आता कृष्ण इथे जर का म्हणतायत की मला सर्वच जण सारखे आहेत, मग आपण भक्ती का करायची. आता कृष्णांना तर सर्वच सारखे आहेत, कृष्ण काय पक्षपात करत नाहीत म्हणतात. पण आता इथे भक्ती का करायची याचं उत्तर इथे या श्लोकाच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्याला आहे बघा. कृष्णांना जरी सर्वजण सारखे आहेत आणि कृष्ण पक्षपात करत नसले तरी जो माझी भक्ती करतो तो माझा मित्र आहे आणि मीही त्याचा मित्र आहे असं कृष्ण म्हणतात. म्हणजे तो माझा मित्र आहे एवढं बोलून कृष्ण थांबत नाही, तर मीही त्याचा मित्र आहे असं म्हणतात. म्हणजे ते एकतर्फी नातं नाहीये. कृष्ण आपल्या भक्तांची नेहमी मदत करतात, त्यांचं त्यांचं रक्षण करतात. माधवेंद्रपुरींची गोष्ट आपण ऐकली बघा. महात्मा होते आणि मी शरीर नाही मी आत्मा आहे या स्तरावरती स्थित होते, तर कृष्ण म्हणजे हे दिवसभर उपाशी आहे माझा भक्त, कृष्णांनी व्यवस्था केली. तर कृष्ण आपल्या भक्तांकडे विशेष लक्ष देतात. जो ज्या प्रमाणात भगवंतांना शरण जातो त्या प्रमाणामध्ये भगवंत त्याची काळजी घेतात. आता जीव भक्ती करायला जेव्हा प्रवृत्त होतो तेव्हा त्याला ना सोन्यासारखी शोभा येते असं श्रीला प्रभुपादांनी या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये दिलंय. आणि भगवंत कसे आहेत, हे हिऱ्याप्रमाणे आहेत. आता हिरा सोन्याच्या अंगठीमध्ये बसवला तर अत्यंत सुंदर दिसतो, तसंच भक्त आणि भगवंत यांचा हा परस्पर पूरक जो आहे ना संबंध आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, 30वा श्लोक आहे. हरे कृष्ण. अपि चेतु सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थितो हि सहा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जरी एखाद्याने अत्यंत घृणास्पद कृत्य केले तरी तो भक्ती सेवेत गुंतला असेल तर तो योग्य स्थितीत असल्यामुळे त्यांना संत मानलेच पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता या चित्रामध्ये ना एक जी गोष्ट आहे ती जगाई मदाईची गोष्ट आहे. दोघंही नराधम होते, स्त्री गमन करत असे, सर्व वाईट कर्म ते करत असे, लोकांना लुटायचे, दारू प्यायचे. तर नित्यानंद प्रभू प्रभू यांची अशी वाईट कर्म बघून त्यांना उपदेश करतात की तुम्ही ही कर्म घृणास्पद कर्म का करत आहात, ही सर्व करण्याचा तुम्ही थांबवा आणि त्याऐवजी तुम्ही हरिनाम घ्या. आता हे ऐकल्यावरती ह्या दोघांना अतिशय राग येतो. जगाईच्या हातामध्ये दारूची बाटली असते आणि ती बाटली तो नित्यानंद प्रभूंच्या कपाळावरती फेकून मारतो. नित्यानंद प्रभूंना जखम होते, रक्त वाहू लागतं. आता इतर लोक जाऊन सर्व चैतन्य महाप्रभूंना ही घडलेली घटना सांगतात. चैतन्य महाप्रभू लगेच तिथे येतात. तेही क्रोधित होतात. आता चैतन्य महाप्रभूंचा क्रोध आता म्हणजे त्यांना आवर घालणं कसं, पण ते करुणा अवतार असतात अर्थात. पण नित्यानंद प्रभू त्यांना आठवण करून देतात या गोष्टीची, त्यांना शांत करतात. आणि चैतन्य महाप्रभूंचा क्रोध बघितल्यावरती या जगाई मदाईला समजतं की आता त्यांना क्षमा मिळणार नाही, त्यांच्या हातून खरंच वाईट कृत्य झालंय. पण ते शरण जातात त्यांना. मग त्यावेळेला चैतन्य महाप्रभू त्यांना क्षमा करतात, त्यांना महामंत्राचा जप करायला सांगतात. आता बघा, एखाद्याने एवढं घृणास्पद कृत्य केलेलं आहे, मग पण तरीही तेव्हा जर का व्यक्ती आता भक्ती सेवेत आपल्याला त्याने वाहून घेतलं तर त्याच्या भूतकाळाविषयी बोलू नये असं कृष्ण या श्लोकामध्ये सांगतात. म्हणजे एखादा व्यक्ती दुराचारी असेल
भक्तीमध्ये येण्यापूर्वी म्हणजे भूतकाळात त्याचे वाईट कर्म तो करत असेल, पण आता दृढतेने तो भक्ती करण्याचा प्रयत्न करतोय, तर पूर्व आयुष्यातली त्याची जी दुष्कर्म असतील त्याचा प्रभाव त्याच्या आयुष्यावरती काही काळ पडतो. जसं सिलिंग फॅनचं उदाहरण दिलं जातं, अगदी जोरात चालणारा सिलिंग फॅन आपण बंद केला तर तत्क्षणी तो थांबतो का फिरायचा? नाही, तो हळूहळू करून त्याची गती कमी होते आणि मग तो थांबतो. तसंच दुराचारी व्यक्ती जरी आता भक्तीमध्ये आला असेल तरी त्याची जी भूतकाळातील दुष्कर्म असतील ती त्याला काही काळ प्रभावित करत राहतात. पण कृष्ण इथे काय सांगतात, असा व्यक्ती जर का दृढतापूर्वक भक्तीमध्ये गुंतून राहिला असेल तर त्याला साधूच मानलं पाहिजे. आता कृष्ण कसं आहेत, क्षमाशील आहेत, पण ह्या क्षमाशीलतेचा आपण दुरुपयोग करायचा नाहीये. भक्तीमध्ये आल्यानंतर आपल्याला सर्व कर्म करणं हे थांबवायचं आहे, हे आपल्याला समजायचं इथे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, हरे कृष्ण. क्षिप्रम भवति धर्मात्मा शश्वत क्षांती निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्त्या प्रणश्यति. हरे कृष्ण. तो त्वरित नीतिमान बनतो आणि शाश्वत शांती प्राप्त करतो. हे कुंती पुत्र, माझ्या भक्तांचा कधी नाश होत नाही. निर्भयी हो आणि ही घोषणा कर. हरे कृष्णा. हा, आता कृष्ण इथे काय सांगतात की त्यांची जो पूर्ण शरणागती घेतो तो त्वरित त्यांना प्राप्त करू शकतो, नीतिवान बनतो, शाश्वत शांती प्राप्त करतो. बघा, शाश्वत शांती किंवा शाश्वत सुख हे कृष्णच प्रदान करू शकतात. भौतिक जगातली कुठलीही गोष्ट शाश्वत शांती प्रदान करू शकत नाही, कारण भौतिक जगच अशाश्वत आहे. त्यामुळे भौतिक जगातली प्रत्येक गोष्ट ही तशीच नश्वर स्वरूपाची आहे. इथे कृष्ण काय म्हणतायत की कौन्तेय प्रतिजानीहि नमे भक्ता नमे भक्त हा प्रणश्यती, माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. आता हे कृष्ण सांगू शकले असते, पण इथे कृष्ण अर्जुनाच्या माध्यमातून सांगतात. अर्जुनाला सांगतात तू घोषणा कर की माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. कृष्ण स्वतः न म्हणता, म्हणजे कृष्ण स्वतः न सांगता ते अर्जुनाला सांगतात. आता बघा, भगवंत एक असं का केलेलं आहे भगवंतांनी, तर भगवंत एक वेळ आपलं जे दिलेलं वचन आहे ना ते टाळू शकतात, पण भक्ताने जर का एखादं वचन दिलं तर ते टाळूच शकत नाही. आता पितामहांनी प्रतिज्ञा केली होती की युद्धामध्ये कृष्णांना शस्त्र उठवायला लावेल, आणि कृष्णांचे ते खूप मोठे भक्त होते. पण कृष्णांनी संकल्प केला होता युद्धाच्या वेळी की युद्धामध्ये ते शस्त्र उचलणार नाही. आता अर्जुन आणि भीष्म यांच्यामध्ये जेव्हा युद्ध होतं तेव्हा अर्जुनाच्या रक्षणासाठी ते रथाचं चाक घेऊन भीष्म पितामहावरती धावून गेले होते बघा. तर अर्जुन त्यांना अडवतो, त्यावेळी त्यांना आठवण करून देतो त्यांच्या संकल्पाची. तर इथे काय लक्षात ठेवायचं आहे की कृष्ण म्हणजे भक्ताने दिलेलं वचन कृष्ण कधीही तुटू देणार नाही. म्हणून ते अर्जुनाला काय सांगतात की तू घोषणा कर, मी घोषणा केली तर एक वेळ मी ते टाळू शकेन, पण तू माझा भक्त आहेस, तू केलेली घोषणा मी कधीही टाळू देणार नाही, तुझं वचन हे मी टळू देणार नाही. तर कृष्ण कसं आहे, भक्त वत्सल आहे, त्यामुळे भक्त जे म्हणणार ना तसंच ती गोष्ट ते करणारच, खात्रीपूर्वक करणार. ते एक भजन आहे बघा की प्रबल प्रेम के पाले पडकर प्रभु को नियम बदलते देखा, अपना मान भले टल जाए भक्त का मान न टलते देखा. तर भक्ताचं वचन कृष्ण कधीही टळू देत नाहीत. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, 32वा श्लोक आहे. हरे कृष्ण. माम हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः स्त्रियो वेश्यास्तथा शूद्रा अस्ते यान्ति पराम गतिम्. हरे कृष्ण. कृष्णा, हे पृथ्वीच्या पुत्रा, जे माझा आश्रय घेतात, जरी ते एक मिनिट, काय माताजी काय आहे ते? नीच कुळातील, मग जरी ते नीच कुळातील स्त्री, वैश्य किंवा शूद्र असले तरी ते परमगती प्राप्त करू शकतात. हरे कृष्णा. हा, आपण पटकन संपूया, माझ्या मते पुढचा वर्ग असतो इथे. हरे आज थोडासा उशीर झाला. हा, आता आहे शेवटचाच एक श्लोक राहिलाय. आता इथे कृष्ण काय म्हणतायत की भक्तीमध्ये भेदभाव असा नसतो बघा. आणि आपण कुठला, हा 32वा श्लोक येतो ना, भक्तीमध्ये भेदभाव नसतो, म्हणजे स्त्री आहे, पुरुष आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या वर्णाचा आहे, लहान आहे की प्रौढ आहे, धनाढ्य आहे की तो निर्धन आहे, असा भेदभाव भक्तीमध्ये नाही. उच्च कुळातला आहे की नीच कुळातला आहे असं नाहीये. भगवत भक्ती इतकी सामर्थ्यशाली आहे ना, तर भगवंतांचा शुद्ध भक्त पण असा भेदभाव मानत नाही, आणि परमगती प्राप्त करण्याचा, भक्ती मार्गावरती चालण्याचा अधिकार सर्वांना आहे. माताची पुढची स्लाइड घेऊया.
हा 34वा हरे कृष्ण मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि युक्तैवम् आत्मानां मत्परायण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर. माझा भक्त हो, मला नमस्कार कर आणि माझे पूजन कर. माझ्यामध्ये पूर्णपणे रममाण झाल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सगळ्यात महत्वाचा श्लोक आहे भगवद्गीतेमध्ये. हा श्लोक दोनदा आलेला आहे आणि मध्यस्थानी स्थित आहे, मध्यबिंदूवरती स्थित आहे. तर कृष्ण काय म्हणतात, मन मना भव मद्भक्तो, सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो. मध्याजीमाम नमस्करू, मला नमस्कार कर, माझे पूजन कर. आणि आपण हे नेहमी करत राहिलो, कृष्णांचं स्मरण केलं, कृष्णांची भक्ती केली, त्यांची पूजा केली, तर निश्चितपणे आपण त्यांना त्यांच्या धामाची प्राप्ती करून घेऊ. हे भगवद्गीतेचं सार म्हटलं जातं. ह्यालाच म्हणतात कृष्ण भावना भावित होणे. एकूण 18 अध्याय आहेत त्याच्यामध्ये हा जो श्लोक आहे बरोबर मधोमध आलेला आहे आणि अत्यंत महत्वाचा. आणि जे कृष्ण भावनेमधलं जे गुह्यतर ज्ञान आहे ना, हे या श्लोकामध्ये कृष्णांनी आपल्याला दिलेलं आहे. आता शेवटची स्लाइड माताजी. आता इथे आपला अध्याय संपलेला आहे. कृष्णांनी आपल्याला त्यांच्या ऐश्वर्याचं ज्ञान दिलं या अध्यायामध्ये. गुह्यतर असं ज्ञान आपल्याला घेतले, आपण मिळालेलं आहे आपल्याला. तर कृष्ण कसं आहे, सर्व सृष्टीचे निर्माता आहेत, पण ते या सृष्टीचे अंश नाही आहेत. हे असं अचिंत्य भेदाभेद तत्व आपण जाणलं. मग महात्मे जन जे असतात त्यांचं आपण बघितलं, ते कसं असतात, ते कृष्णांच्या सतत भक्तीमध्ये असतात. सततम कीर्तयंतो माम, कृष्णांचं सतत स्मरण करतात. मग कृष्ण अनन्य भक्तीबद्दल कृष्णांनी आपल्याला सांगितलं की जी केल्याने आपण कृष्णांची प्राप्ती करून घेऊ शकतो. मग अनन्य भक्ती कशी करायची याचं मार्गदर्शन कृष्णांनी या शेवटच्या श्लोकामध्ये केलेलं आहे, 34व्या श्लोकामध्ये. आणि आता ह्या अनन्य भक्तीची सुरुवात कशी करायची, तर नववधा भक्तीच्या आपण 9 प्रक्रिया पाहिलेल्या आहेत. तर आपल्याला ह्या प्रक्रियांपैकी कुठल्याही एका प्रक्रियेमध्ये जोडून घ्यायचंय. ज्याची पहिली प्रक्रिया कुठली आहे, श्रवणम असं म्हटलं जातं. तर इथे आता आपला अध्याय संपलेला आहे. तुम्हाला काही शंका असतील तर मी घेते आणि माताची रेकॉर्डिंग थांबवा.